मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्. Hare Krishna. So I also needs to be reduced a little bit. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे. आपण वाचत आहोत अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग, गीतेचा निष्कर्ष, त्यागाची पूर्णता. आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 47. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म. Is that correct? स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् आप्नोति किल्बिषम्. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् आप्नोति किल्बिषम्. श्रेयान् अधिक श्रेयस्कर, स्वधर्म स्वतःचे प्राप्त झालेले कर्म, विगुणः सदोष रीतीने केलेले. म्हणजे काय? परफेक्टली नाही केलं तरी चालते. परधर्मात इतरांना प्राप्त झालेल्या कर्मापेक्षा, स्व अनुष्ठितात पूर्ण रीतीने केलेले, म्हणजे परफेक्टली. स्वभावनियतम मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून, कर्म कर्म कुर्वन केल्याने, न कधीच नाही, आपनोती प्राप्त करतो, किल्बिषम पाप. भाषांतर आहे, मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. प्रभावित होत नाही. सिनफुल रिॲक्शन्स. कालचं थोडस याच्यामध्ये दिसते ते. मे बी अजून थोडं पान मागे घेतलं पाहिजे. कालची थोडीशी उजळणी करूया. भगवान श्रीकृष्ण कालची परवाची प्रकृतीच्या 3 गुणांनुसार मनुष्याचे 4 वर्ण सांगितलेत भगवान श्रीकृष्णांनी. हे 4 वर्ण हे प्रकृतीच्या 3 गुणांनुसार ठरवले जातात आणि समाजाची विभागणी, कामांसाठी विभागणी करण्यासाठी हे केले जातात. याच्या मागे नाही भगवंतांचा उद्देश आहे जातपात करायचा, नाही कधी होता, नाही वेदांचा तो उद्देश आहे, नाही मनुसंहितेचा उद्देश आहे,
कोणाचाही उद्देश नाही. जातपात हे आपापल्या कामावरून ठरतं. भगवंतांनी फक्त 4 प्रकारचे काम निर्माण केलेत. मुख्य काम हजारो असतात आणि हे 4 वर्ण किंवा हे वेगवेगळे जाती ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कुठलीही उच्च नीच जात प्रकार नसतो. हे समाजामध्ये असलेच पाहिजे. एखादा व्यक्ती लाकूड काम करतो, मग त्याला काय म्हणणार? लाकूड काम करणारा. म्हणून त्याला नाव ठेवण्यात आलं सुतार, लोहार, चांभार. याचा अर्थ ते खालच्या जातीचे असतात असं कुठेही शास्त्रात लिहिलेलं नाहीये. पण भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे, शास्त्र जसं सांगतं त्याप्रमाणे आपण हे समजावून घेतलं पाहिजे. हे जे जातपात, उच्च नीच वर्ण वगैरे हे अहंकाराने लाभ, पूजा, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी लोकांनी तयार केलं. भगवान श्रीकृष्ण सांगतात ज्याच्या अंगामध्ये शम, दम, तप, शौच, शांतीर, आर्जवम, आस्तिक्यम हे गुण असतात, तो ब्राह्मण असतो. तो मुख्यतः सत्व गुणामध्ये असतो. तसेच क्षत्रिय, आणि त्याचं काम असतं ब्राह्मणाचं पठन पाठन करणे, यजन याजन करणे, हे ज्ञान ग्रहण करणे आणि ज्ञान दुसऱ्याला देणे, ज्ञान विज्ञान. क्षत्रियाची गुण असतात शौर्य, औदार्य. त्याचं काम असतं लोकांचं संरक्षण करणे, राज्याची व्यवस्था पाहणे आणि लोककल्याणाच्या लोकहितार्थ काम करणे. वैश्य हा, क्षत्रिय हा रजोगुणामध्ये असतो प्रायमरीली, प्रामुख्याने. वैश्य हा रज आणि तमगुणाच्या कॉम्बिनेशन मध्ये असतो आणि वैश्य स्वभावाच्या व्यक्तीचं मुख्य काम असतं समाजामध्ये उत्पादन करणे, धनधान्य, दूध दुभत. त्यामुळे कृषी, गोरक्षा, आणि कृषी आणि गोरक्षेपासून आलेलं उत्पन्न हे याची देवाणघेवाण करणे, ट्रेडिंग करणे, हे त्याचं मुख्य काम सांगितलं. कृषी, गोरक्षा, वाणिज्यम. आणि जो शूद्र म्हटलं जातं, त्या शूद्र हा मुख्यतः तमोगुणामध्ये असतो, जे तमोगुण वाईट म्हणून सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. त्यामुळे आपण जर तमोगुणामध्ये असलो तर ऍक्च्युली आपला कुणी उपहास केला नसला पाहिजे, किंवा समोरचा तमोगुणामध्ये असला तर त्याचा आपण उपहास केला नसला पाहिजे, द्वेष केला नसला पाहिजे, त्याला खालचं म्हटलं नसलं पाहिजे. त्याने प्रकृतीचे त्यांनी ते गुण घेतलेलं आहे. जसं मागच्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो सर्वांना समदृष्टीने पाहतो, मागच्या अध्यायामध्ये काय याच अध्यायामध्ये, तो हे पाहतो की प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणानुसार आणि आपल्या पूर्व कर्मानुसार वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं शरीर प्राप्त केलेलं आहे, बस. नाहीतर सगळे एक समान आहेत. त्यामुळे एखादा या शरीरात आहे म्हणून तो चुकीचा आहे, खालच्या जातीचा आहे, किंवा त्या शरीरात आहे म्हणून खालच्या ह्याचा आहे, असं कुठेही सांगितलेलं नाहीये. आणि ही समाजामध्ये वर्णाश्रमाची व्यवस्था असावीच लागते. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जर विचार केला तर याचा अर्थ असा होतो की कोणाला तरी शूज बनवावेच लागणार आहे. विदाउट शूज तर आपण फिरणार नाही. परवाच मी एक युट्यूब वरती व्हिडिओ बघितला, अगदी उच्च कुळात जन्मलेला, आता तो न्हाव्याचं काम करतो कारण त्याच्यामध्ये बिझनेस आहे, ब्युटी पार्लर. तर हे समाज व्यवस्थेसाठी अशा प्रकारची कामाची विभागणी ही करावीच लागते. आणि ही कामाची विभागणी कशाप्रमाणे केलेलं आहे म्हणून सांगतात भगवंत, आपल्या गुणाप्रमाणे. त्याला स्वभाव म्हटलं जातं. आणि मग आपण वाचलं, भगवंत सांगतात की स्वे स्वे, काल आपण वाचलं, स्वे स्वे कर्मण्यभिरतः. स्वे स्वे म्हणजे आपल्याला जे जे काम नेमून दिलेलं आहे आपल्या गुणाप्रमाणे ते काम आपण करत राहिलो, त्याच्या सोबत सोबत भगवंतांची पूजा करत राहिलो तर आपण पूर्णपणे परिपूर्ण परफेक्ट होतो. काही गरज नाही इकडे तिकडे पाय मारायची, जे सध्याच्या युगामध्ये केलं जातं. आणि म्हणूनच सध्याचं जे आधुनिक शिक्षण आहे ते देखील अशा पद्धतीने दिलं जातं, यस तुम्ही पण करू शकता, पैसे द्या, ऍडमिशन घ्या, तुम्हाला आम्ही शिकवतो हे कसं करायचं. हे कधी शक्य होत नाही कारण आपण त्या गुणांनी जन्मलेलंच नसतो. आणि मग भगवंत सांगतात अशा प्रकारे तुम्ही जर काम केलं तर तुम्ही मला प्राप्त करू शकता, नो प्रॉब्लेम. आणि ऍक्च्युली अशा प्रकारेच केला तरच प्राप्त करू शकता, हे आजच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे.
हा आपला आजच्या डिस्कशनचा, आजच्या चर्चेचा विषय आहे. काय म्हणतात भगवंत? मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म, तुमच्या अंगात काही गुण आहेत त्याप्रमाणे वर्णाश्रमाप्रमाणे तुम्हाला हे काम करायला सांगितलंय. ते कर्म जरी सदोष रीतीने केलं, म्हणजे परफेक्टली जरी नाही केलं तरी चालतंय, परंतु दुसऱ्या वर्णाचं कर्म परफेक्टली जरी करता येत असेल तरी आपण करायला गेलं नसलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये भगवंत या श्लोकामध्ये ऍड करतात की किल्बिषम. किल्बिषम म्हणजे पाप. पहिल्या अध्यायामध्ये पण हा शब्द येतो. अर्जुन म्हणतो मला पाप लागेल, किल्बिषम. असं जर तुम्ही केला, तुम्हाला नेमून दिलेलं काम जर तुम्ही नाही केलं, दुसऱ्याला नेमून दिलेलं काम तुम्ही करायला गेला तर तुम्ही पाप करत असता. आता काल आपण थोडीशी याच्यावरती चर्चा केली. हे समजायला खूप सोपं आहे ऍक्च्युली, व्हेरी 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 इझी. कसं काय? माझ्या गुणाप्रमाणे मला एखादं काम परफेक्टली करायला जमतं, परंतु माझं लक्ष त्याच्या कामावरती आहे. का? तुझं काम कोणी दुसरं करतं का? म्हणून बघा लागले का? कारण आपल्याला त्याच्यामध्ये आपला काहीतरी फायदा दिसतो, आणि हा फायदा प्रामुख्याने भौतिक फायदा असतो. आध्यात्मिक फायद्यासाठी तुम्ही काही केलं तरी चालतंय. भगवंत म्हणतात भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला काही करायचे, तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन काम करायचे. तुम्हाला जमत नसलं तरी करायचंय, परंतु मॅक्झिमम वेळेला लोक हे एकाच काम सोडून दुसऱ्याचं का करतात? कारण तिथे फायदा आहे. तो फायदा दिसतो आपल्याला, एकतर फायदा दिसतो किंवा प्रेस्टीज, प्रतिष्ठा दिसते. एखादा ब्राह्मणाचे गुण नसताना देखील ब्राह्मण व्हायचा आव का आणतो? त्याच्यासाठी मुंडन करायला लागतंय, भगवे वस्त्र धारण करावे लागतात, घर सोडावं लागतंय. ते देखील करायला लोक तयार असतात. का? कारण तिथे प्रसिद्धी मिळते, प्रतिष्ठा मिळते, लोक जय जयकार करतात. वैराग्य हे एक भग आहे, वैराग्य हे एक प्रकारचं ऐश्वर्य आहे. त्यामुळे नुसतंच पैसा किंवा संपत्ती अशा फायद्यासाठी नाही, तर बरेचसे लोक प्रतिष्ठा, मान, सन्मान याच्यासाठी देखील दुसऱ्याचं काम करतात. आणि मग याला पाप का म्हटलेलं आहे? कारण या भौतिक जगातली कुठलीही भौतिक गोष्ट मिळवण्यासाठी जे काही आपण करतो ते पापच असतं. पापाची व्याख्या हळूहळू पापाची व्याख्या खूप स्ट्रॉंग होत चाललेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. सुरुवातीला सांगण्यात आलं मांसाहार करू नका, जुगार खेळू नका, व्यभिचार करू नका, नशा करू नका, नसेल तर तुम्ही पाप करता. मग हे करू नका, मग ते करू नका, असं करत 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 सगळ्यात व्यवस्थित स्टँडर्ड व्याख्या असते पापाची, ती म्हणजे जे कुठलं काम भगवंतांच्या संतुष्टीसाठी केलं जात नाही ते सगळं पाप असते. मग भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपण काम करत नाही म्हणजे नेमकं काय करतो? स्वतःच्या संतुष्टीसाठी करतो. प्रभुपाद समजावून सांगतात, एखादा व्यक्ती स्वतःच्या संतुष्टीसाठी करत नाही, मग काय करतो? कुटुंबाच्या संतुष्टीसाठी करतो. तो म्हणतो मला काही नको आहे, माझं झालेलं आहे सर, मला काही नको आहे, मी माझ्या कुटुंबासाठी करतो. एखादा त्याच्यापेक्षा उदार असतो, तो म्हणतो मला कुटुंबाचं काही पडलेलं नाहीये, मी समाजासाठी कार्य करतो, मी देशासाठी कार्य करतो, मी मानवतेसाठी कार्य करतो. सकाळी प्रभूजींनी प्रश्न विचारलेला, रक्तदान, नेत्रदान, हॉस्पिटल उघडणे, शाळा काढणे, हे सगळं इंद्रिय तृप्तीमध्येच येतं. का? कारण या भौतिक जगातल्या कुठल्या ना कुठल्या, तुमचं नाही परंतु समाजाचं कुठल्या ना कुणाच्या तरी सुखासाठी, भौतिक सुखासाठीच तुम्ही ते करत असता. तिथे अध्यात्माचा जिथे लवलेश नसतो. यस, मनुष्य लोक दुःखी आहेत, मान्य आहे, त्यांना रक्ताची गरज आहे, त्यांना नेत्रदान, डोळ्याची गरज आहे, परंतु डोळे दिल्याने, रक्त दिल्याने त्याचं दुःख इथलं संपणार नाहीये, हे आपल्याला भगवद्गीता सांगते. दुःख कशाने संपणार आहे? त्याला जेव्हा हे ज्ञान दिलं जाईल, त्याला जेव्हा हे समजेल की मला इथून बाहेर पडायचंय. त्यामुळे हे ज्ञान देणे ही भगवंतांची खरी सेवा आहे. भगवद्गीतेमध्ये पुढे भगवंत सांगणार पण आहेत, जो कोणी माझ्या या भगवद्गीतेचा खऱ्या अर्थाने प्रचार करतो किंवा प्रचार करायला मदत करतो, तो मला प्रिय आहे. त्यामुळे पापाची व्याख्या काय झाली आता?
जे काही भगवंतांसाठी केलं जात नाही, स्वतःसाठी केलं जातं ते पाप आहे. आणि मग हे याचा कर्माशी काय संबंध आहे, वर्णाश्रमाशी काय संबंध आहे? कारण आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत त्या गुणाप्रमाणे आपण करायला लागलो, भले स्वतःसाठी करू दे, परंतु हळूहळू आपण ऍक्च्युली सत्वगुणामध्ये येतो. कारण दुसऱ्याच्या कामामध्ये जास्त पैसा आहे, दुसऱ्याच्या कामामध्ये जास्त प्रसिद्धी आहे, दुसऱ्याच्या कामामध्ये जास्त आराम आहे. आजकाल हे पण कारण असते बरं का तमोगुलीवाल्यांचं, त्याचं काम आरामदायक आहे, मला विनाकारण जास्त काम करायला लागतं. म्हणजेच काय, भौतिक सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी मुद्दामून माहीत असताना स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी आपण दुसरीकडे हातपाय मारत असतो. म्हणून शास्त्र आपल्याला सांगतं, ठीक आहे तुम्ही भौतिक जगात आलाय, भौतिक जगाची भौतिक इच्छाच घेऊन आलाय, परंतु आता इथून जर खरोखर बाहेर पडायचं असेल तर नेमून दिलेलं काम करायला पहिल्यांदा सुरुवात करा. आणि हा मुद्दा इथे सांगितलेला आहे. तर आता आपण श्रील प्रभुपाद काय म्हणतात तात्पर्यामध्ये ते वाचूया. काही महत्वाचे मुद्दे श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये देतात आणि शेवटी तात्पर्याचे आपल्याला हेच सांगतात की जे काही भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी केलं जात नाही ते सगळं पाप असतं. त्याच्यावरती पण आपण थोडीशी चर्चा करूया. प्रभुपाद काय म्हणतात, मनुष्याच्या नियत कर्मांचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे. नियत कर्माचे हे शब्द खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. बऱ्याचदा आपल्याला हे भगवद्गीता हे एक आध्यात्मिक ग्रंथ आहे म्हणून आपण फक्त वाचतो आणि हे सगळे शब्द स्टायलिश वाटतात आणि तिथेच सोडून देतो, आपल्या आयुष्यात घेऊनच येत नाही. नियत कर्म बऱ्याच वेळेला मी समजावून सांगितलंय. नियत कर्मचा लक्षात ठेवायचा अगदी सोपा उपाय आहे. न पासून मराठीत साधा शब्द नेमलेलं. नियत कर्म म्हणजे शास्त्रामध्ये नेमून दिलेलं कर्म तुमच्या स्वभावानुसार, त्याला नियत कर्म आहे. कधी कधी त्याला विहित कर्म पण म्हटलं जातं. विहित म्हणजे काय, विहित लिहून ठेवलेलं, शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं. तर मनुष्याचे नियत कर्मांचे अर्थात प्रभुपाद इथे म्हणतात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजेच तो आपला स्वधर्म असतो. आता तुमच्या कोणाच्या लक्षात आहे की नाही माहिती नाही, भगवान श्रीकृष्ण थोडस समजावून सांगतात आणि प्रभुपाद आपल्याला स्पष्टीकरण देऊन सांगतात. 4थ्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या मला वाटतं 31व्या श्लोकाच्या आसपास प्रभुपाद समजावून सांगतात की आपल्याला ऍक्च्युली 2 स्वधर्म आहेत. स्वधर्म म्हणजे माझा स्वतःचा धर्म. जेव्हा तो फक्त या शरीराचा धर्म असतो, शरीराचे चोचले पुरवण्यासाठी, ते सगळं पाप असतं. ते सोडून आपल्याला 2 स्वधर्म आहेत. ऍक्च्युली एकच असतो, परंतु जोपर्यंत आपण भौतिक जगात आहे तोपर्यंत आपल्याला 2 स्वधर्म आहेत. प्रभुपाद तिथे खूप छान समजावून सांगतात 4थ्या अध्यायामध्ये. जोपर्यंत आपण या भौतिक जगामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला ज्या धर्माचं आचरण करावं लागतं त्याला म्हणतात वर्णाश्रम धर्म. म्हणजेच काम तर करावं लागणार आहे इथे. भले तुम्ही शुद्ध भक्त झाला तरी तुम्हाला इथे काम करावं लागणार आहे. तो त्याच व्यक्तीला वर्णाश्रम धर्म किंवा काम करायला लागत नाही जो पूर्णपणे भगवंतांमध्ये तल्लीन आहे, नामाचार्य श्रील हरिदास ठाकूरांसारखं. तसे आपल्यापैकी मला तर कोणी आजपर्यंत दिसलेलं नाही. मी खूप प्रयत्न केला, मला पण आजपर्यंत होता आलं नाही. हे मान्य केलं पाहिजे आपण. भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात करोडो मधले एखादे तसे कोणीतरी असणार जे डायरेक्टली आपल्या ओरिजिनल स्वधर्माला गेलेत. ते म्हणजे त्या ओरिजिनल स्वधर्माला म्हटलं जातं भागवत धर्म, भगवंतांची पूर्णपणे सेवा करणे. परंतु जोपर्यंत आपण त्या स्टेजला जात नाही, आणि त्या स्टेजला जरी गेलो तरी जोपर्यंत आपण भौतिक जगात आहे तोपर्यंत आपला स्वधर्म असतो वर्णाश्रम धर्म. त्यामुळे जो वर्णाश्रमाच्या बाहेर आहे तो 100% पाप कर्म करत असतो. म्हणून प्रभुपादांनी आपले जे संस्थापक आचार्य आहेत
या चळवळीचे, त्यांनी इतक्या वेळेला ठामपणाने सांगितलं की आमच्या चळवळीचा मुख्य उद्देश आहे वर्णाश्रमाची पुन्हा स्थापना करणे. तर हे समजायला थोडंसं कठीण आहे, परंतु आता कालपासून परवापासून आपण जे वाचतोय त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे पापमुक्त होणे. त्याच्याशिवाय भगवत धामात जाऊ शकत नाही. आणि पापमुक्त व्हायचं असेल तर भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये, आजच्या श्लोकामध्ये अत्यंत महत्वाचे उपदेश देतात, आदेश देतात. तो म्हणजे दुसऱ्याचं कर्म करणे बंद केलं पाहिजे. तुमच्या गुणाप्रमाणे काय तुम्हाला येत आहे ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच कर्म करत राहायला पाहिजे. तर जसं काल मी म्हटलं की तेच जेव्हा भगवंतांसाठी करायला शिकतो आपण, तेव्हा ते भागवत धर्मामध्ये आपोआप कन्वर्ट होतं. वर्णाश्रम धर्माचं भागवत धर्मामध्ये आपोआप कन्वर्ट होतं. बरेच जण म्हणतात वैष्णवांना वर्णाश्रम धर्माची काही गरज नाही. प्रभुपादांनी एक्झॅक्टली याच्या उलट सांगितलेलं आहे. जोपर्यंत वर्णाश्रम धर्मामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही वैष्णव होऊच शकत नाही. बरेच जण त्याच्यावरती आर्ग्युमेंट करतात की चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय. नाही, चैतन्य महाप्रभूंनी नाही सांगितले. हा, रामानंद राय म्हणाले, चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा विचारलं की सर्वश्रेष्ठ धर्म कोणता आहे, तत्वज्ञान कोणतं आहे, तर प्रत्येक जण एक 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 सांगत होते आणि चैतन्य महाप्रभू म्हणत होते नाही, हे नाही, हे बाह्य आहे, हे फक्त भौतिक आहे, हे फक्त भौतिक आहे. तेव्हा रामानंद रायनी जेव्हा म्हटलं वर्णाश्रम धर्म, तेव्हा पण चैतन्य महाप्रभू म्हटले हे नाही, हे भौतिक आहे. येस, कोणासाठी? जे चैतन्य महाप्रभूंच्या लेवलला जाऊन त्याच्याप्रमाणे भक्ती करतात, जे नामाचार्य श्रील हरिदास ठाकूरांच्या लेवलला जाऊन भक्ती करतात, त्यांच्यासाठी. नाहीतर बाकी सगळ्यांसाठी इथे वर्णाश्रमाचं पालन करावंच लागतं. वर्णाश्रम आचरविता, प्रभुपाद नेहमी सांगतात. याचं उदाहरण आहेत म्हणजे जे जे महान भक्त तुम्ही घ्या, त्यांनी सगळ्यांनी वर्णाश्रमाचं आचरण केलेलं आहे, इन्क्लुडिंग प्रल्हाद महाराज. भगवंतांना प्राप्त केल्यानंतर देखील ते आपलं कर्तव्य गुणाप्रमाणे करत राहिले 34,000 वर्ष. आपण कसे काय वर्णाश्रमातून सुटू शकतो? नाही सुटू शकत. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रभुपाद हा तात्पर्य सांगायला सुरुवात करतात, मनुष्याच्या नियत कर्मांचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. स्वधर्म, त्याला म्हणायचं स्वधर्म. आणि आता सध्या आपला स्वधर्म चुकीचा आहे तो फिक्स करायचा आहे, हेच भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे. आपला स्वधर्म जाणणे आणि स्वधर्मात परत येणे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या नियत कर्तव्यांचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार केले आहे. भगवंतांनी समजावून सांगितलं यांचे गुण काय असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कामं काय असतात, आणि ते प्रकृतीच्या गुणानुसार इथं सांगितलं नाही पण पूर्वी सांगितलंय. ब्राह्मण सत्व गुणामध्ये असतो, क्षत्रिय रजोगुणामध्ये असतो, वगैरे वगैरे. मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचे अनुकरण करू नये. जो मनुष्य स्वभावतः शूद्राकडून केल्या जाणाऱ्या कर्माकडे आकृष्ट होतो, तो जरी ब्राह्मण कुळात जन्मलेला असला तरी स्वतः आपण ब्राह्मण आहोत असा खोटा दावा त्याने करू नये. हे तुम्ही म्हणाल की प्रभुपादांनी हे उदाहरण का दिलंय? कारण जनरली शूद्रच ब्राह्मण असल्याचा दावा करतो, ब्राह्मण कधी शूद्र असल्याचा दावा करणार नाही. कारण तिथे पैसा पण नाही आणि प्रसिद्धी पण नाही, हो की नाही? आणि पूर्ण भारतामध्ये जनरली सगळ्यांना माहिती आहे हे खालचं आहे, त्यामुळे कुणाला खालचं नको व्हायला पाहिजे असतं. शूद्र तर सोडून द्या, आजकाल कुणाला वैश्य पण म्हणून घ्यायचं नाही, वैश्य म्हणून पण राहायचं नाही, क्षत्रिय आणि किंवा ब्राह्मण म्हणून घ्यायचंय, परंतु कोणाच्यात तसे गुणच नाही आहेत आणि म्हणून तो पाप कर्म करत असतो. ब्राह्मणाचे गुण सॉलिड एकदम सांगितले, तसे गुण असणे अत्यंत कठीण आहे, हो की नाही? शम, दम, तप, शौच, आर्जवम. ब्राह्मणाचा सगळ्यात मोठा गुण सांगितला जातो म्हणजे सत्य, सत्यता. तो आपलं शिर कापून घेईल परंतु खोटं बोलणार नाही, खोट्याशी तो तादात्म्य करणार नाही, ऍक्सेप्टच करणार नाही. त्याला म्हणतात ब्राह्मण.
बाकीच्या वर्णांना थोड्याफार प्रमाणात अलाउड असतं, पण ब्राह्मणाला अजिबात अलाउड नाही. कारण त्याला माहिती आहे या जगामध्ये राहिलं काय नाही राहिलं काय, कारण त्याने ब्रह्म जाणलेलं आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये ते गुण जर नसतील तर विनाकारण ते आहे म्हणण्यामध्ये काय अर्थ आहे? एकाच गोष्टीसाठी माणूस करतो, पैसा, प्रतिष्ठा, लाभ. याप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार कर्म करावे. भगवत सेवे प्रित्यर्थ केलेले कोणतेही कर्म निंद्य नसते, असं मी मगाशी म्हणालो. तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन भगवंतांसाठी काय हवं असेल, जरी आपण कुठल्याही वर्णाचं असलं तरी ते केलं पाहिजे ऍक्च्युली. परंतु याचा अर्थ असा नाही की वर्णाश्रम सोडून द्यायचा. कारण का, यस, मला भगवंतांची सेवा करायची आहे, परंतु साहजिकच आहे 10 जण भगवंतांची सेवा करायला आलेत, ते 10 जणांनी त्यांच्या अंगामध्ये जे आहे त्याप्रमाणे केलं तर ते एक्सपर्टरित्या करू शकतील. ज्याला लिहिता वाचताच येत नाही किंवा ज्याला शब्द कसे मांडायचे ते पण माहिती नाही, तो उद्या म्हणाला की मी भगवंतांसाठी पुस्तक लिहिणे म्हणून प्रभुपादांनी सांगितलंय मी पुस्तक लिहिणार, असं करून चालेल का? हा, तिथे कोणीच नाहीये आणि त्या कामाची गरजच आहे, मग त्यांनी ते केलं पाहिजे. ब्राह्मणांनी पण केलं पाहिजे. उदाहरणार्थ मंदिरामध्ये किंवा आपल्या आश्रमामध्ये आरतीच्या आधी 10 मिनिटं 15 मिनिटं साफसफाई करायची असते आणि कुणी आलंच नाही, समजा कुणी आलंच नाही, तर पुजारी जो असतो तो जनरली ब्राह्मण असला पाहिजे. आहे का नाही माहिती नाही, पण तो असला पाहिजे. पुजारी, पुरोहित किंवा गुरु, संन्यासी देखील, वरिष्ठामधले वरिष्ठ भक्त पण असू दे, ते आलेत तिथे आणि त्यांना दिसतंय की सगळं घाण आहे, सगळीकडे कचरा आहे, कोपऱ्याला झाडू ठेवलेला आहे, तर तो म्हणू शकत नाही की हे शूद्राचं काम आहे, मी करणार नाही. का नाही करणार? तुम्हाला मग बुद्धी का दिली आहे भगवंतांनी? ब्राह्मण म्हणजे बुद्धिवान, ज्ञानवान. आता 5 मिनिटात आरती सुरू होणार आहे, इथं कुणीच नाहीये, मला ते केलंच पाहिजे. ब्राह्मणाचं खरं काम असतं ऍक्च्युली ज्ञान देणे देखील. त्यामुळे बऱ्याचदा तो दुसऱ्यांना शिकवायला, करून दाखवायला पण लागतं त्याला. अशी झाडू मारतात, अशा प्रकारे बांधकाम करतात. प्रभुपादांनी अक्षरशः सगळी प्रत्येक गोष्ट आपल्या शिष्यांना शिकवली. शिष्य म्हणजे जो गुरुकडे राहतो आणि सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतो. ट्रेनिंग असलंच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला कृष्ण भक्तीचा ABCD देखील कळणार नाही. हे प्रभुपादांचं वाक्य आहे 11व्या स्कंदामध्ये. जोपर्यंत आपण वैयक्तिकरित्या पर्सनली गुरुकडून ट्रेनिंग घेत नाही तोपर्यंत आपल्याला ABCD देखील कळत नाही. त्यामुळे जरी आपण ब्राह्मण असलो नसलो, भगवंतांच्या सेवेसाठी आपण सगळं करायला तयार असलं पाहिजे. तरीही आपण जे एक्सपर्टली करू शकतो ते केलं तर भगवंत देखील खुश होतील. माताजींना आता परफेक्टली केक बनवता येतो. उद्या मी म्हणालो, माताजींनी केक बनवला, बलराम पौर्णिमेला भरपूर भक्त आले, सगळ्यांनी लेक्चरचं कुणीच गुणगान केलं नाही, सगळे दिवसभर केकचंच गुणगान करायचं. काय केक बनवलेला, काय सुंदर डेकोरेशन केलेलं, काय केक बनवलेला. मग उद्या मी म्हणून चालेल का? नाही, मी उद्यापासून केक मीच बनवणार. किंवा त्यांनी म्हटलं तर चालेल का? नाही, मी लेक्चर मी देणार. जे आपल्यामध्ये गुण आहेत त्याप्रमाणे केलं तर भगवंतांसाठी पण आपण परफेक्टली करू शकतो. मला करायला परवानगी पण देतील ते केक करायला, पण माझा केक कुणीच खाणार नाही, उपाशी राहावं लागेल. परंतु कोणी नाहीच आहे घरामध्ये, 4 भक्त आलेत, प्रसादच नाहीये, करावंच लागेल. ब्राह्मण असला तरी करावं लागेल. याचा अर्थ मी स्वतःला ब्राह्मण म्हणत नाही बरं का. तुम्ही म्हणाल की स्वतःला ब्राह्मण म्हणून घेतायत की काय. या जगामध्ये ब्राह्मण शोधायचं खूप अवघड आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की भगवंतांच्या सेवेसाठी काही पडेल ते आपण केलं पाहिजे. परंतु जर आपण आपल्याला येतं तेच परफेक्टली केलं तर ते परफेक्टली होतं. पुढच्या श्लोकामध्ये ते अर्जुनाला सांगणार आहेत. ऍक्च्युली अर्जुनाला म्हणतात की तू जन्मलायसच क्षत्रिय म्हणून, त्यामुळे मी जरी नाही म्हणालो तुला युद्ध करू नको म्हणालो तरी तू करणारच आहेस, मला माहितीये. कारण तुला दुसरं काही येतच नाही, दुसरं कशाच तुला ट्रेनिंगच दिलेलं नाही.
तर हे वर्णाश्रमाचं महत्व आहे. आणि तुम्ही जस्ट विचार करा, अशा समाजामध्ये किती सुख असेल, किती शांतता असेल. प्रत्येक जण आपापल्या गुणाप्रमाणे कर्म करतोय, त्याच्यामध्ये स्वार्थ नाही, मत्सर नाही, द्वेष नाही, दुसऱ्या किती कमवतोय, दुसऱ्याला किती मान प्रतिष्ठा मिळते याच्याकडे लक्ष नाही. मग सगळे सत्वगुणामध्ये येऊ शकतात, सगळे सत्वगुणाच्या पलीकडे जाऊन भगवंतांची सेवा करू शकतात. आणि हेच वर्णाश्रमाचा उद्देश आहे. आणि याच्यासाठी श्रील प्रभुपादांना वर्णाश्रम हवा आहे, दुसरं काही कारण. आणि म्हणूनच परत 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 लिहिलं सांगितलं जातं की वर्णाश्रमाशिवाय आपण भक्ती करूच शकत नाही. कॉमन सेन्स, कॉमन सेन्स. प्रभुपाद पुढे लिहितात, ब्राह्मणांचे कर्म हे निश्चितच सत्वगुणी असते, पण म्हणून जो मनुष्य स्वभावता सत्वगुणी नाही त्याने ब्राह्मणाच्या कर्माचे अनुकरण करू नये. क्षत्रियाला अनेक निषिद्ध गोष्टी कराव्या लागतात. त्याच्याकडे येण्याच्या पूर्वी आजकाल एक नवीन प्रथा सुरू झालेली आहे आपल्या बऱ्याचशा मंदिरामध्ये, सेंटरमध्ये वगैरे. प्रत्येकाला एक एक दिवस लेक्चर द्यायला सांगायचं, प्रत्येकाला चान्स मिळायला पाहिजे. हे परफेक्टली वर्णाश्रम मोडायचं परफेक्ट उदाहरण आहे. प्रभुपादांचे बरेच शिष्य ऍक्च्युली लेक्चर द्यायला सुरुवात केलेली. त्यांना पण प्रभुपाद सांगायचे, तुम्ही लेक्चर देऊ नका, फक्त माझी पुस्तकं वाचा. आणि तुम्हाला अजिबातच जमत नसेल तर माझे रेकॉर्डिंग लावा तिथे स्पीकरवरती, रोज सकाळी भागवतम क्लासच्या वेळेला रेकॉर्डिंग ऐका, बस. मी एका सेंटरला गेलो होतो दीड 2 वर्षापूर्वी. मी भागवतमला क्लासला बसलोय आणि त्या समोरच्या व्यक्तीला धड शब्द उच्चारता येईनात व्यवस्थित, माहितीच नाही म्हणजे, आणि शास्त्रातलं तर काहीही माहिती नव्हतं. मग मी तिथल्या जे सेंटरचे अध्यक्ष होते त्यांना विचारलं, असं कसं काय? नाही, आमच्या इथे नवीन पॉलिसी सुरू केली आहे, प्रत्येकाला एक एक दिवस भागवतम क्लासला द्यायला सांग. इतका मोठा मूर्खपणा आहे. ठीक आहे, भगवद्गीतेपर्यंत ठीक आहे, भगवद्गीता पण ऍक्च्युली तुम्ही एक्सपर्ट नसाल तर दिलं नसलं पाहिजे, परंतु भागवतम तर अजिबात नाही. भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये प्रभुपाद लिहितात की भागवतमचा क्लास देण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तीकडे काय गुण असले पाहिजे. प्रभुपादांनी अलाव केलं ऍक्च्युली, कारण ही सध्याची परिस्थितीच तशी तेवढी वाईट आहे कलियुगामध्ये, परंतु थोड्याफार प्रमाणामध्ये सांगता तरी आलं पाहिजे त्या व्यक्तीला, हो की नाही? तर ब्राह्मणाचे गुण नसताना विनाकारण ब्राह्मण व्हायचा का प्रयत्न करायचा? एक वेळ असा होता, एका पत्रामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात 1970च्या आसपास, उद्यापासून मी ब्राह्मण दीक्षा द्यायचं बंद करणार आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. प्रभुपादांनी खाली लिहिलेलं की ब्राह्मणाचे गुण ज्याच्यामध्ये जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत त्याला ब्राह्मण दीक्षेसाठी कुठल्याही मंदिर अध्यक्षाने शिफारस करायची नाही, आजपासून स्ट्रिक्ट. आता सध्या ब्राह्मण दीक्षा, ज्याला दुसरी दीक्षा म्हटले जातं नाही आपल्या ह्याच्यामध्ये, ती ब्राह्मण दीक्षा ही फक्त काय म्हणतात त्याला, प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेला आहे मॅक्झिमम ठिकाणी. कुठे क्षमा दम तपश, ऍक्च्युली ब्राह्मण जो आहे त्याचं राहणीमान एकदम आर्जवम सिंपल असलं पाहिजे. अगेन प्रभुपाद हे उदाहरण का देतात, कारण ब्राह्मणाला कधी शूद्रासारखं वागावं असं वाटत नाही, शूद्राला ब्राह्मणासारखं वागावं असं. आणि कलियुगामध्ये सगळेच शूद्र आहेत. काही लोक स्वतःला क्षत्रिय समजतात, परंतु क्षत्रियाचे तरी गुण कुठे आहेत? क्षत्रिय म्हणजे समोरच्यासाठी मरायला पण तयार असलं पाहिजे. आणि क्षत्रियाचं पहिलं लक्षण असतं ते म्हणजे गायींचं रक्षण करणे आणि ब्राह्मणांचं रक्षण करणे. आपल्याला माहितीच नाहीये. आपण फक्त म्हणतो आम्ही क्षत्रिय आहे, मग क्षत्रिय, आम्ही मराठा आहे. शिवाजी महाराजांचे आम्ही अनुयायी आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं तुम्हाला माहिती पण नाही. बऱ्याच लोकांना वाटतंय की शिवाजी महाराज म्हणजे उठेल सुटेल तेव्हा शिवाजी महाराज तलवारच काढत. आपण लहान मुलांना पण शिवाजी महाराजांसारखे ड्रेस घालतो, तलवार एक बांधतो आणि शिवाजी महाराज करून दाखव बाळा, हर हर महादेव. तुम्हाला माहितीये शिवाजी महाराज कोण होते? ज्या अफजल खानाने तुळजा भवानीचं मंदिर तोडून तुळजा भवानीच्या मंदिरातली मूर्ती देखील तोडली,
शिवाजी महाराजांचे हात असे खवखवत होते, त्याला कधी एकदा मारतो असं. शिवाजी महाराजांनी तलवार नाही उचलली 10 वेळा. कुठं आहे अफजल खान म्हणून. शांतपणे बसले होते. त्याला दरवेळी लिहायचे, तुझी मला भीती वाटते, तूच भेटायला ये बाबा. हा क्षत्रिय असतो. क्षत्रिय म्हणजे फक्त लढणे नव्हे, गावागावामध्ये जायचे शिवाजी महाराज. शेती व्यवस्थित होते की नाही ते पाहायचे. हे राजाचं कर्तव्य असतं. बऱ्याचदा लोकांना वाटतं की शेतीचा आणि क्षत्रियाचा काही संबंध नाही. शिवाजी महाराजांनी जेवढं शेतीसाठी कार्य केलंय, तुम्हाला माहित नसेल, कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी जेवढं शेतीसाठी कार्य केलंय तेवढं कुठल्याच राजांनी केलं नसेल आजपर्यंत. कारण राजाला माहिती असायचं की प्रजेला खायला मिळालं नाही तर राज्यच चालू शकत नाही, म्हणून शेती महत्वाची. आजकालचं क्षत्रिय काय करतो? आजकालचा क्षत्रिय म्हणतो, शेत बंद करा, आम्हाला दुप्पट किमतीने विका, आपण इथे MIDC टाकूया. हा बोगस राजा असतो, MIDC मध्ये इंटरेस्ट असलेला. सगळे शूद्र आहेत, सगळे शूद्र आहेत. ब्राह्मण किंवा इवन क्षत्रिय देखील तुम्हाला या कलियुगामध्ये करोडो करोडो मध्ये एखादा सापडणार आहे. मग कशाला विनाकारण आपण हे आव आणतोय आणि पाप कर्म करतोय? म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की ब्राह्मणाच्या कर्माचं अनुकरण करू नये. तसंच पुढे सांगितलंय, क्षत्रियाला अनेक निषिद्ध गोष्टी कराव्या लागतात. उदाहरणार्थ शत्रूचा संहार करण्यासाठी हिंसक बनावे लागते. दुसऱ्यांना अलाउड नाही, त्याला एकट्यालाच अलाउड आहे मारायला, हिंसा करायला. आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून कधी कधी असत्यही बोलावे लागते. मुत्सद्देगिरी म्हणजे डिप्लोमसी, ज्याला आजकाल तुम्हाला मराठीमध्ये डिप्लोमसी माहिती असेल. डिप्लोमॅटिक वागावं लागतं. व्यूहरचना करावी लागते. शत्रू जर आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असेल तर नुसतंच तलवार काढून चालत नाही. जसं मी मगाशी उदाहरण सांगितलं, कधी कधी खोटं बोलावं लागतं. शिवाजी महाराज पत्र लिहायचे अफजल खानला, मला तुमची खूप भीती वाटते, तुम्हीच यावं आणि आपण बोलून हे मिटवावं, ही माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी किती जण शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलेत माहिती नाही. शिवाजी महाराजांना निम्म्यापेक्षा जास्त हरवलं ते राजस्थान मधल्या एका राजाने, त्याचं नाव होतं मिर्झा राजा, जयसिंग मिर्झा राजा. आणि त्याला औरंगजेबने हरवून स्वतःसाठी काम करायला घेतलेलं. आणि तो औरंगजेबचं मीठ खाल्लंय म्हणून मी औरंगजेबशी कधीही गद्दारी करणार नाही म्हणून प्रामाणिकपणे औरंगजेबसाठी काम करायचा. तो मात्र एकदम चतुर क्षत्रिय होता. त्याला घाबरून राहिले शिवाजी महाराज, आणि त्याने तसं कार्य पण केलं. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं, तिथे अडकले. जवळजवळ 1/3 जीवन शिवाजी महाराजांचं वाया गेलं त्या मिर्झा राजा, जयसिंग राजामुळे. आणि त्याने एकदाही युद्ध केले नाही शिवाजी महाराजांची, एकदाही युद्ध केले, तलवार देखील उचलली नाही. फक्त मुत्सद्देगिरी दाखवली. पॉलिटिक्स, ज्याला राजनीती म्हणतो आपण. राजनीती अलाउड आहे. राजनीतीमध्ये काही गोष्टी लपवण्या, काही गोष्टी खोटं बोलणे हे पण अलाउड आहे, परंतु ते शत्रू बरोबर, आपापल्यात नाही. जसं आजकालचे पॉलिटिशियन करतात. आजकालचे पॉलिटिशियन का करतात? आणि हे बोगस आहेत. माफ करा, माझ्या तोंडातून बोगस खूप ऐकायला लागणार आहे तुम्हाला. तर प्रभुपाद इथे सांगतात, असा दुटप्पीपणा म्हणजेच बोलायचं एक करायचं एक, हे क्षत्रियांना थोडंफार अलाउड असतं. किंवा आणि हिंसा ही राजकीय क्षेत्रामध्ये चालते. परंतु याचा अर्थ असा नाही की क्षत्रियांनी आपले कर्तव्य सोडावे आणि ब्राह्मणाचे कर्तव्य करण्याचा प्रयत्न करावा. उद्या एखादा क्षत्रिय म्हणाला की समोरच्याला मी मारणार नाही, जसं अर्जुन म्हणते, मी ब्राह्मण होतो, तुला अलाउड नाहीये. ब्राह्मणाला क्षत्रिय व्हायचं अलाउड आहे. मी जसं काल सांगत होतो, ब्राह्मणाला सगळं व्हायचं अलाउड आहे. जसं मगाशी मी म्हटलं, ब्राह्मणाला झाडू मारायला पण अलाउड आहे, कारण तो हुशार असतो.
म्हणून मला कधी कधी खूप राग येतो आजकाल जेव्हा मी म्हणतो की प्रभुपादांनी सांगितलंय वर्णाश्रमाची स्थापना शेती करून शेतीवरती भक्तांना एकत्र आणून करायचं आहे. बरेचसे आपले भक्त भगवा घातलेले वगैरे म्हणतात ते वैश्याचं काम आहे, आम्ही ब्राह्मण आहे. अरे ब्राह्मणचा अर्थ असतो आता सध्या काळाची काय गरज आहे ते बघून, जर वेळ आली तर स्वतःच्या हातात धनुष्य पण घेणे, स्वतःच्या हातात बंदूक घेणे, स्वतःच्या हातात झाडू घेणे, स्वतःच्या हातात नांगर घेणे. कारण तो हुशार आहे, कसा काळ बदलतो त्याला कळतंय. कुणीच करत नाहीये, मग कोण करणार? त्याने पुढे येऊन केलं पाहिजे. ब्राह्मणाचं हे खरं काम आहे ऍक्च्युली. त्याने पुढे येऊन केलं पाहिजे, लोकांना दाखवलं पाहिजे, करा म्हणून सांगितलं पाहिजे. कोण करणार आहे? उलट हे ढोंगी बोगस ब्राह्मण म्हणतात हे वैश्याचं काम आहे, मी नाही करणार. तर तुमच्या प्लेटमध्ये प्रसाद कुठून येणार? तुम्ही नाही करणार. भगवंत बघून घेतील. भगवंत कुठे बघतात? तुम्हाला जाऊन डोनेशन मागून आणावं लागतं दारोदारी जाऊन, खोटं बोलून. हो नाही? किती पाप कर्म करतो आपण. हे डोनेशन मागताना चुकून पण खोटं बोललं नसलं पाहिजे. डोनेशन मागताना जो खोटं बोलतो, लालच दाखवून वगैरे डोनेशन मागून काहीतरी करून डोनेशन घेऊन गोळा करून येतो, तो एक नंबरचा हलकट पापी आहे ऍक्च्युली. याच्या इतकं तर मोठं पापच नाही. गोसेवेच्या नावाखाली डोनेशन घ्यायचं, वापरायचं दुसरीकडेच, स्वतःच्या सुखासाठी वापरायचं. प्रभुपादांनी आपल्याला काय सांगितलंय, काळाची गरज काय आहे हे कोणाला करणार? ज्ञानवान व्यक्तीला करणार. मग ज्ञानी कोण आहे? मग तुम्ही म्हणता ना मी ब्राह्मण आहे, तुम्ही तर ज्ञानी असलं पाहिजे मग, हो की नाही? आणि क्षत्रियाने ब्राह्मण व्हायचा प्रयत्न केला नसला पाहिजे. नॉट अलाउड. कारण त्याच्या अंगामध्ये तो गुणच नाहीये, क्षमा. त्याच्या रक्तातच रजोगुण असतो, पॅशन असतो. तो कसं माफ करणार? हो की नाही? तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे जरी आपल्याला ते राजे घराण्यामध्ये राजा म्हणजे क्षत्रिय, त्याला सल्ला देणारे ब्राह्मण, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर चित्र येत असलं तरी आता सध्या स्थितीला देखील आपल्या आहे त्या संस्थेमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये देखील सूक्ष्म प्रमाणात का होईना हे वर्णाश्रम असलंच पाहिजे. नसेल तर प्रत्येक जण एकमेकाचं काम लाभ पूजा प्रतिष्ठेसाठी करणार. जसं की मंदिर अध्यक्ष हा क्षत्रिय असला पाहिजे, मॅनेजमेंटचं काम आहे, कठोरतेचं काम आहे. परंतु मॅक्झिमम वेळा आपण बघतो मंदिर अध्यक्ष काहीतरी लाभ आहे म्हणून लोक होतात, फायदा आहे माझा त्याचा म्हणून. मग तुम्ही पण पाप करणार आणि दुसऱ्यांच्याकडून पण पाप करून घेणार. घरात देखील भावाभावांमध्ये समजा आता आपल्याला एक भक्तांची कम्युनिटी तयार करायची, तिथे ते असलंच पाहिजे. ज्याने ज्याच्या अंगामध्ये गुण आहेत ते काम केलं पाहिजे, म्हणजे तो पाप कर्म करण्याकडे झुकत नाही. बेसिक एकदम कॉमन सेन्स नॉलेज या श्लोकामध्ये दिलेलं आहे. इझी आहे, हो की नाही? आता पुढचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की हे भगवंतांसाठी आपण केलं पाहिजे. काय म्हणतात प्रभुपाद? भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ मनुष्याने कर्म केले पाहिजे. उदाहरणार्थ अर्जुन हा क्षत्रिय होता आणि विरुद्ध पक्षाशी लढण्यास तो कचरत होता. परंतु असे कर्म जर भगवान श्रीकृष्णांकरता करावायचे असेल तर अधपतन होण्याची भीतीच नाही. त्याला वाटत होतं की मी युद्ध केल्यामुळे मी पाप करेन. नाही, तुझ्या स्वभावाप्रमाणे मी तुला हेच नेमून दिलेलं आहे काम, नियत कर्म आहे तुझं, त्याच्यामध्ये तुला काही पाप लागणार नाही. व्यापारी क्षेत्रामध्येही नफा मिळवण्यासाठी व्यापाऱ्याला खोटे बोलावेच लागते आणि जर त्याने असे केले नाही तर त्याला नफा होणे शक्यच नाही. कधी कधी व्यापारी म्हणतो, अहो तुम्ही आमचे नेहमीचे गिराईक आहात आणि तुमच्याकरिता म्हणून मी नफा घेत नाही. परंतु मनुष्याने जाणले पाहिजे की नफ्याशिवाय कोणताही व्यापारी जगू शकत नाही. म्हणून जर एखादा व्यापारी म्हणत असेल की आपण नफा घेत नाही तर ते असत्य बोलणे अनिवार्य समजले पाहिजे. अनिवार्य म्हणजे काय? त्याला असं बोलावं लागतं कधी कधी. त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. प्रभुपादांनी व्यापार करायला सांगितलंय, त्यात खोटं पण बोलायला सांगितलंय. आपल्या भक्तांना एक खूप हे सवय ऍक्च्युली, भक्तांना काय सगळ्यांनाच सवय असते, आपल्याप्रमाणे कुठे काय वाक्य श्लोक दिसला
अंडरलाईन करून ठेवायचं. प्रभुपादांनी सांगितलंय व्यापार केला चालतो. प्रभुपादांनी सांगितलंय व्यापारात खोटं बोललं तरी चालतं. प्रभुपाद एक उदाहरण देतात. जसं संत तुकाराम महाराज जेव्हा हळूहळू भक्तीकडे वळायला लागले, त्यांच्या घरातले सगळे नावं ठेवत होती त्यांना, कारण त्यांचा धंदा होता सावकारीचा, व्याज गोळा करायचा. परंतु संत तुकाराम महाराज ब्राह्मण निघाले. त्यांनी जाणलं याच्यात काही अर्थच नाहीये, सोडून दिलं पाहिजे. तसंच आता काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. उदाहरणार्थ प्रभुपादांनी देखील सांगितलंय की शेती करा, परंतु शेतीमध्ये जे एक्स्ट्रा आलेलं आहे ते विका. कारण आता समाज व्यवस्था इतकी बिघडलेली आहे की तुम्हाला रोज जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या कुठून शेतीतून तर आणू शकत नाही आपण. जसे कपडे आहेत, शूज आहेत, पुस्तक आहेत, वह्या आहेत, वगैरे वगैरे. मग जर आपण असं म्हणायला गेलो, यालाच म्हणायचं व्यापार. व्यापार म्हणजे धंदा उघडून बसणे तो व्यापार नव्हे ऍक्च्युली. त्याच्यामध्ये मग पाप कर्म करावंच लागतं. आता या व्यापारामध्ये जिथे आपल्याला एखादं धनधान्य वगैरे द्यायचं आहे, आपण असं म्हणायला लागलो की मला हे धनधान्य पिकवायला 10 रुपये खर्च आलाय, त्यामुळे तुम्ही मला 10 रुपये द्या, मला एक्स्ट्रा काही नको. मग बाकीचं कसं चालायचं, काही नाही. व्यापाऱ्याने 2 रुपयाला एखादी वस्तू घेतली आहे आणि समोरच्याला 2 लाच दिली, मग तो करतोय कशाला, त्याचं घर चालायचं कसं. त्यामुळे प्रभुपाद इथे एक उदाहरण म्हणून देतात. व्यापाऱ्याला असे वाटता कामा नये की ज्या अर्थी मी जो व्यवसाय करतो ते खोटे बोलणे अनिवार्य, त्यात खोटे बोलणे अनिवार्य आहे, त्या अर्थी आपण आपल्या व्यवसायाचा त्याग करावा आणि ब्राह्मणाचे कर्म करावे, कारण ब्राह्मण सत्य बोलतो. असं जर प्रत्येक जण म्हणायला लागला, मग शेती कोण करणार? बरोबर आहे की? येस. त्यामुळे त्या वर्णाला ते जे कर्म दिलेलं आहे त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जरी पापासारखी दिसत असली त्याचं पाप लागत नाही, हे सांगायचा प्रयत्न करतायत प्रभुपाद ऍक्च्युली. याचं परफेक्ट मी एक उदाहरण सांगतो. या सगळ्यांचं, ब्राह्मणाचं पण कर्तव्य असतं शेती व्यवस्थित होते की नाही ते पाहणे, क्षत्रियाचं कर्तव्य असतं शेती व्यवस्थित होते की नाही ते पाहणे, वैश्याचा तर तो धर्मच असतो शेती व्यवस्थित होते की ते पाहणे, आणि शूद्राने देखील तेच पाहिलं पाहिजे, कारण आपली पहिली गरज आहे खाणे. परंतु आता जरी काल जसे आपण चर्चा करत होती तसं जरी आपण रासायनिक खतं वापरली नाहीत, केमिकल्स, विष वापरलं नाही फवारायला, तरी नुसतं जेव्हा आपण नांगर मारतो किंवा शेतातून चालतो, खोद काम करतो, झाडं उपटतो, झाडं तोडतो, हे सगळं हिंसेचंच काम आहे. कित्येक जीवांना आपण मारतो. विशेष करून जेव्हा आपण नांगर मारतो तेव्हा खूप जीवांना मारतो. मग एखादा म्हणाला की भगवद्गीतेत सांगितलंय हिंसा करणे चुकीचं आहे, त्यामुळे मी काय आता वैश्याचं काम करणार नाही, मी ब्राह्मण होतो. नाही चालत. हा मुद्दा इथे सांगितलाय की त्या वर्णासाठी ते जे काम असतं त्याच्याने पाप लागत नाही. आणि ऍक्च्युली जरी ते पाप असलं, शास्त्रामध्ये अशा प्रकारचे प्रायश्चित्ताचे विधिविधानं दिलेले आहेत. म्हणून बघा, शेतकऱ्यांनी कधीही नांगर शेतात लावताना नारळ फोडला पाहिजे, प्रणाम केलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, माफी मागितली पाहिजे की मी जर हा नांगर चालवला नाही तर ऍक्च्युली माझं कुटुंब पण काही खाऊ शकणार नाही आणि समाजाला पण काही खायला मिळणार नाही. त्यामुळे जे काही पाप कर्म या नांगर चालवण्याने होणार आहे त्याच्याबद्दल मला क्षमा करा. क्षमा होत नसेल तर दंड करा, परंतु मला हे करावंच लागणार आहे, माझं कर्तव्य आहे. ही त्या मागची भूमिका होती ऍक्च्युली. हे जे सगळे होते ना, भूमिपूजन, नदी पूजन, नांगर पूजन, आयुध पूजा वगैरे, हे भाव असले पाहिजेत त्याच्या मागे. मला वाटतं त्या नवीन महाभारतामध्ये मी बघितलेलं, मला आठवतंय, अर्जुनाला प्रश्न विचारला गेलेला की पूर्वीच्या काळामध्ये पावसाच्या पूर्वी नांगरणी सुरू जेव्हा व्हायची एप्रिल मे मध्ये, तेव्हा गावातली पहिली नांगरणी जी असायची ती राजा येऊन करायचा. राजा यज्ञ करायचा, पूजा करायचा, पहिली नांगर चालवायचा आणि भगवंतांना, भूमातेला
कळकळीची विनंती करायचा की तुम्ही जर आम्ही केलं नाही आणि आम्हाला तुम्ही जर धान्य दिलं नाही तर पूर्ण प्रजा माझी उपाशी राहील, आणि एक राजा म्हणून प्रजेचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. या नांगरणीतून जे काही पाप लागायचं असेल ते या शेतकऱ्यांना नाही, मला लागू दे, परंतु प्लीज या शेतकऱ्यांना नांगर मारू द्या. किती कृतज्ञतेचा भाव होता बा. असं प्रत्येकामध्ये असतं. जेव्हा क्षत्रियाला हिंसा करायची परवानगी आहे, परंतु त्याने ते प्रजेच्या रक्षणासाठी, राज्याच्या धर्माच्या रक्षणासाठीच केलं पाहिजे. जेव्हा तो स्वतःच्या रक्षणासाठी हिंसा करायला लागतो तेव्हा त्याला पण पाप लागतं. तर हाच मुद्दा इथे सांगितलेला आहे की भगवंतांची सेवा म्हणून मग आपण ही सगळी कामं केली पाहिजेत. मग ते पाप असल्यासारखं दिसत असलं तरी आपल्याला त्यातलं पाप लागत नाही. असे करणे शास्त्र संमत नाही. कसे करणे की बाबा याच्यात पाप आहे, मी तर त्याचं काम करतो. जे आपल्यामध्ये गुण दिलेले आहेत तेच केलं पाहिजे. जर कोणी आपल्या कर्माद्वारे भगवंतांची सेवा करीत असेल तर मग तो मनुष्य क्षत्रिय असो, वैश्य असो अथवा शूद्र असो, त्याला महत्व नाही. त्याला महत्व नाही. तो कोण असतो? वैष्णव असतो. बऱ्याच जणांना माहिती नाही. बऱ्याच जणांना वाटतं की ब्राह्मण होऊन मगच आपण वैष्णव होतो. आपल्याला ऍक्च्युली वैष्णव ब्राह्मण तयार करायचे आहेत, वैष्णव क्षत्रिय तयार करायचे आहेत, वैष्णव वैश्य तयार करायचे आहेत, आणि वैष्णव शूद्र तयार करायचे, आणि वैष्णव स्त्रिया तयार करायच्या. सगळे वैष्णव होऊ शकतात. भगवंतांनी 9व्या अध्यायात ऑलरेडी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. कोणीही असो, पाप योनीतला देखील असो, तो वैष्णव होऊ शकतो. त्याला एकच कंडिशन आहे, माझी सेवा प्रीतीपूर्वक, प्रेमपूर्वक माझी सेवा करणे. आपण भक्तांनी तरी हे खालची वरचं उच्च नीच करणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे. जो प्रभुपादांच्या चळवळीत येऊन देखील अजून पण मी ब्राह्मण आहे वगैरे त्याला अहंकार आहे, त्याने प्रभुपादांना जाणलंच नाही. प्रभुपादांची कधी पुस्तकं वाचलीच नाहीत, प्रभुपादांचे लेक्चर कधी ऐकलेच नाही. कारण प्रभुपादांचे गुरु, त्यांचे गुरु ऑल द वे चैतन्य महाप्रभू पर्यंत सगळे या जाती व्यवस्थेच्या विरुद्ध होते, परंतु वर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध नव्हते. वर्णाश्रम हा असलाच पाहिजे. त्यामुळे भगवंतांसाठी तुम्ही काम करत असाल तर तुम्ही वैष्णव आहे. भगवंतांसाठी तुम्ही शूद्राचं काम करत असाल तर तुम्ही शूद्र वैष्णव आहे. ते पण ग्रेटच आहे, कारण वैष्णव हा सगळ्यांच्या पेक्षा ग्रेट असतो. मग तो शूद्र असो, वैश्य असो, कोणीही असो, काही फरक पडत नाही. विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाला कधी कधी प्राण्याची हिंसा करावी लागते, कारण कधी कधी अशा यज्ञाकरिता पशुहिंसा करावी लागते. त्याचबरोबर स्वधर्मानुसार क्षत्रियाने जर शत्रूचा संहार केला तर त्यामुळे त्याला पाप लागत नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये या विषयाचे स्पष्ट आणि विस्तृत वर्णन केले आहे. त्या ठिकाणी म्हटले आहे की प्रत्येकाने यज्ञाप्रित्यर्थ म्हणजे भगवान विष्णूंप्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. काही करा, यज्ञ म्हणून करा, त्याग म्हणून करा, सॅक्रिफाईस म्हणून करा. यज्ञार्थो कर्मणो अन्यत्र लोकोहम कर्मबंधन. नसेल तर काहीही करा, परफेक्टली जरी केला तरी ते तुम्हाला कर्मबंधनामध्ये अडकवणार. केवळ स्वतृप्तीकरिता केलेले कोणतेही कर्म हे बंधनास कारणीभूत ठरते. निष्कर्ष हाच आहे की प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार कर्म केले पाहिजे आणि त्याने केवळ भगवत सेवा म्हणून कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे. काल मी सांगितलं आपल्याला दोन स्टेप्स आहेत ऍक्च्युली. आत्ताचं काम बंद करून वर्णाश्रमाप्रमाणे प्राकृतिक गुणाप्रमाणे कर्म करायला पहिल्यांदा शिकलं पाहिजे, आणि मग तेच भगवंतांसाठी करायचा दृढ निश्चय केला पाहिजे. मग आपण भक्त होतो. आणि हे व्हावं म्हणून भगवंतांकडे प्रार्थना करण्यासाठी आपल्याला रोज जप करायचा आहे. हाच जपाचा अर्थ आहे. हरे कृष्ण.
कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, मला हे म्हणायचं की शेतामध्ये जो शेतकरी पीक तयार करतो, सर्व व्यवस्थित करतो, पण या कलियुगाच्या प्रभावामुळे म्हणा किंवा काही कारणास्तव म्हणा, कधी कधी अशी रोगराई येते की ज्यावरती काही स्प्रे मारला तरच ते पीक वाचू शकतं, आणि जर तो नाही स्प्रे केला तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये घट येते, म्हणजे डायरेक्ट 25% देऊ शकतो. तर त्यावेळेस अनिवार्य म्हणून ती फवारणी करावी लागते. तर मग ती योग्य की अयोग्य? पहिली गोष्ट म्हणजे उत्पन्न घेण्यासाठी शेती केलीच नसली पाहिजे. स्वतःच्या स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबियांसाठी खायला प्यायला मिळावं म्हणून शेती करायची असते. त्यामुळे 2-2 एकर कोबी लावणे, 5-5 एकर झेंडू लावणे, हेच मुळात पाप आहे. त्याच्यावर तुम्ही फवारा नाही फवारा काही फरक पडत नाही. आणि स्वतःच्या अन्नधान्यासाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या अन्नधान्यासाठी जेव्हा लोक शेती करत होते, तेव्हा हा प्रकार नव्हता, एखादा विशिष्ट प्रकारचा रोग येणे वगैरे वगैरे. आता जे सेंद्रिय शेती करतात त्यांना हे विषाची फवारणी न करता नॅचरली हे कसं कंट्रोल करायचं याचं ज्ञान आहे. आपण ते ज्ञान घेतलं पाहिजे. अज्ञान हे पापाचं कारण असतं, ज्ञान ते आपल्याला बाहेर काढतं त्याच्यातून. आणि असं सारखं सारखं होत असेल तर तुमच्या घरापुरतं जर 1 क्विंटल ज्वारी बास होत असेल तर तुम्ही 2 क्विंटलसाठी लावा. त्यातली थोडी खराब होईल, थोडी आपल्याला येईल. पूर्वीच्या काळामधले शेतकरी ऍक्च्युली थोडी ज्वारी पक्ष्यांना द्यायचे, थोडी ज्वारी किडे मकोड्यांना द्यायचे, थोडी शेतातच पडून भूमातेला जायची, आणि उरलेलं थोडंफार आपल्या कुटुंबाला यायचं. आता आपली मनस्थिती तशी राहिली नाही. आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघेल, त्याचा यील्ड किती जास्त होईल, याच्या मागे लागलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे लोक भक्तीमध्ये नाहीत ते लोक देखील, त्यांना कॉमन सेन्सनी कळालंय की हे बंद केलं पाहिजे, हे पाप आहे. आपण पण विष खातोय, दुसऱ्यांना पण मारतोय. त्यामुळे जगात बरेच लोक स्वतःहून ते बंद करत नैसर्गिक शेती, स्वतःला लागणारं उगवणे, एकत्र येऊन राहणे, हा प्रकार ऑलरेडी लोकांनी सुरू केलेला आहे. आपल्याला हे भक्तीचं ज्ञान असून, प्रभुपादांचे ज्ञान असून देखील आपण करायला तयार होत नाही. त्याचा अर्थ अजूनही आपण पापी आहोत. आता तुम्हाला पहिल्या वर्षी कळालं, तुम्ही काही फवारलं नाही, तुम्हाला कळालं, सगळं गेलं, नुकसान झालं. मग दुसऱ्या वर्षी ते पीक लावताना तुम्ही त्याचा अभ्यास करायला पाहिजे ना, की हे कसं थांबवता येईल, न विषाचं फवारणी न करता कसं थांबवता येईल. आणि कदाचित 2-3 वर्ष नुकसान होईल, तरी पण तुम्ही नाही वापरलं पाहिजे, त्याच्यावरती मार्ग शोधून काढला पाहिजे. कुठलीही गोष्ट शिकताना पहिल्यांदा अपयश येतच असतं, म्हणून काय तो माणूस बंद करतो का शिकायचं? असं असतं तर कुणीच काहीच केलं नसतं. प्रभूजी हे नाही फवारलं तर नुकसानच होतंय, त्यामुळे हे फवारायलाच पाहिजे, नसेल तर बंद केलं पाहिजे. का? त्याच्यावरती मार्ग शोधून काढू शकत नाही. मग भगवंतांनी बुद्धी कशाला दिली आपल्याला? लहान मुलगा जर म्हणाला, डॅडी 3 वेळा ट्राय केलं, मला उभंच राहता येईना, आता राहू दे, आयुष्यभर मी बसूनच काढतो,
नाही, तो परत ट्राय करतो आणि पहिल्या वेळेलाच नाही, 10 वेळेला तो चुकतो तरी पण ट्राय करतो. मग आता याच्यामध्ये तुम्ही विचार केला पाहिजे. आता लाखोचं नुकसान होऊ नये म्हणून आपण फायदेशीर शेती केलीच नसली पाहिजे, मग तुमचं नुकसान पण होणार नाही. दरवर्षी तुम्ही थोडे कोबी थोडे काकडी वगैरे लावली, ती जळून गेली, काय फरक पडतो? बरेच शेतकरी, मला अजूनही आठवतं, आमच्या आजी बरेच गोष्टी लावायची, त्यातल्या अर्ध्या निम्म्या यायच्या, अर्ध्या निम्म्या तसंच त्याला फळं लागायची नाही, तसंच जायचं. पूर्वी लोक विचारच करत नव्हते. आज आपण 5-5 एकर झेंडूची फुलं लावतो आणि मग त्याच्यावर रोग आला की आपण रडत बसतो. मुळात 5 एकर तुम्हाला लावायलाच कोणी सांगितलंय? आमच्या इथे शेजारी शेतकरी आहेत, ते ढबू लावायचे, अर्धा एकरच्या ढबूमध्ये 3 लाख रुपयाचा खर्च करायचे. मग त्याला जर ते रोग आला किंवा त्याला दर मिळाला नाही की 3 लाख रुपये गेले. आणि शेतकऱ्यासाठी 3 लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे ऍक्च्युली. परंतु भगवंतांनी अशी शेती करायलाच सांगितलेली नाही आहे. तुम्ही 3 लाख रुपये घाला आणि मग त्यातले 9 लाख काढा किंवा 3 ला 3 काढा. तुम्ही म्हणाल नाही आम्हाला 9ची काय अपेक्षा नाही, 3 जरी मिळाले, पण ते करायचंच नाही आपल्याला. आता सध्या सुभाष पाळेकर म्हणून जी व्यक्ती आहे, त्यांनी ही नवीन शब्द सुरू केला, झिरो बजेट शेती, झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, ZBNP. ऐकलं का तुम्ही कधी? ऍक्च्युली पूर्वीच्या काळामध्ये शेती झिरो बजेटच होती. आमच्या आजी आजोबांना मी कधीच पाहिलेलं नाहीये दुसऱ्या दुकानात जाऊन फवारणीचं काय घेऊन येताना, किंवा अगदी बिया देखील कधी विकत आणल्या नाही. आज बी विकत आणावं लागतं 10-10, 20-20 हजार रुपयाचं. मग आपण विचार करतो आता एवढे पैसे घातलेत, मग ते आपले एवढे मिळालेच पाहिजे, हो की नाही? त्यामुळे ही मनस्थिती पहिल्यांदा आपण बदलली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे अजूनही आपल्या भक्तांना पटत नाही, कधी पटणार पण नाही. बऱ्याच लोकांना वाटते की प्रभूजी शेती सांगतात म्हणजे आपली गावाकडे शेती आहे जाऊन करावी. नाही होणार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा श्रील प्रभुपाद सांगतात, आपण एकत्र येऊन केली पाहिजे, एकमेकांच्या मदतीने. पूर्वी भाऊ भाऊ एकत्र राहून करायचे, त्यामुळे एकमेकांची सपोर्ट असायचा त्यांना. आता तुम्ही एकटं करताय, त्याच्यात नुकसान झालं तर तुम्ही टेन्शन घेऊन बसताय, सपोर्ट सिस्टीम नाही, काय नाही. म्हणून हा प्रभुपादांचा परफेक्ट प्लॅन आहे ऍक्च्युली. प्रभुपादांना माहिती होतं हे कलियुगामध्ये असंच होणार आहे. त्यांनी सांगितलंय भक्तांनी एकत्र येऊन शेती केली पाहिजे, स्वतःला पाहिजे तेच उगवलं पाहिजे. जसं काल मी सांगितलं, प्रभुपाद सांगतात जे उगवताय तेच खावा, जे खाणार आहे किंवा खाताय तेच उगवा. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. तुम्ही घरात मोठा बोर्ड करून लावा याचा ऍक्च्युली. आणि माझे गुरु महाराज तर त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द घालून सांगतात, आम्हाला अजून सिरियसली पटावं म्हणून. लक्षपूर्वक ऐका. जे उगवणार आहे फक्त आणि फक्त तेच खावा, आणि जे खाणार आहे फक्त आणि फक्त तेच उगवा. माझ्या गुरु महाराजांनी त्यात ऍड केलं फक्त आणि फक्त. मगच तुम्ही पापमुक्त राहू शकता. शेतीकडे पैसा कमवण्याचं साधन म्हणून जो बघतो तो देखील पापी आहे. याची चर्चा आपण कालच केली ऍक्च्युली. त्यामुळे थोडासा तुमच्यामध्ये ही सहनशीलता असली पाहिजे. तुम्ही तुमच्या आजोबांशी वगैरे बोलून बघा. त्यांच्या काळात असं होत नव्हतं असं नाही. बरेच पिकं वाया जायचे, बरेच पिकं चांगली आले नाहीत म्हणून ते तिथंच मातीत गाडायचे, नवीन लावायचे. हे शेतीसाठी नॉर्मल आहे ऍक्च्युली. आता आपल्याला त्याची झळ का लागते? कारण आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं. आणि आपल्याला शाळेत शिकवलंय, कॉलेजमध्ये, कुठल्याही इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न असलं पाहिजे, नाही? ROI, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट नसेल तर तिथे इन्व्हेस्टमेंट करायचं नाही. हा मूर्खपणाचा संदेश आपल्याला मॉडर्न शिक्षण पद्धतीने दिला. म्हणून आपण शेतीत इन्व्हेस्टमेंट करायला लागलो. शेती इन्व्हेस्टमेंट करायची गोष्ट नाही. शेती आपली माता आहे, खरोखरची माता आहे. तुम्हाला वाटत असेल मी इमोशनली बोलतोय, खरोखर शेती आपली माता आहे. शास्त्र सांगतं आपल्याला 7 प्रकारच्या माता आहेत आपल्या.
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका माझ्या बोलण्याचं, कारण हे बोलणं आपल्याला ह्या आधुनिक शिक्षण पद्धतीने आपल्याला पाप हे पाप नाही आपल्या डोक्यात एवढं घुसवलंय, म्हणून हे कठोर शब्द वापरावे लागतात. प्रभूजी काय करायचं, इथं आसपास कुठे वळूच नाही आहे, त्यामुळे डॉक्टरला बोलवूनच शेवटी गाप घालवायला लागते आमच्या गाईला, त्याच्यासाठी मी कठोर शब्द वापरतोय. मग हेच काम तुझ्या आई बहिणी बरोबर पण कर ना तू, हो की नाही? काय प्रॉब्लेम आहे? आता आपण असं जसं म्हणतो की रोग आला त्यामुळे फवारलं नाही तर खूप मोठं नुकसान होणार आहे, ती आपली आई आहे. विचार करा फक्त या दृष्टिकोनातून, एकदा मनामध्ये विचार आणा तुमच्या. कधी तुम्ही जाऊन भूमीला पूजा केली का आई म्हणून? पूर्वीचे लोक करायचे. आपण आता मॉडर्न झालो, नावापुरता एक नारळ फोडून येतो. सगळ्या कुटुंबाला घेऊन गेलं पाहिजे, साष्टांग दंडवत घातला पाहिजे, ही माझी आई आहे, मला रोज खायला देते. अशा प्रकारे आपण भूमीचा अत्याचार केलेला आहे, म्हणूनच ती रोगराई निर्माण करते, म्हणूनच ती आपल्याला उत्पन्न कमी देते. हे 4थ्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या खूप छान समजावून सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा लोक आसुरी वागायला लागतात तेव्हा तेव्हा भूमाता देऊ शकत नाही असं नाही, भूमाता कंट्रोल करून ठेवते, देतच नाही तुम्हाला. व्हेरी बॅड. मग तुमचा त्याग कुठे आहे? तुम्हाला एक पिकाचं नुकसान होतंय म्हणून लगेच तुम्ही फवारणी करायला तयार झाला. मग तुमचं प्रेम कुठे आहे? तुमचं त्याग कुठे आहे? त्या भूमातेच्या विषयी, त्या आई विषयी. ती आपली आई आहे, गोमाता, भूमाता, ब्राह्मणाची पत्नी, राजाची पत्नी, स्वतःची आई आणि नर्स माता जिने आपली काळजी घेतली ती, असे 7 आई आहेत आपल्या त्या. आणि ते एक मोठी आणि त्यातली एक छोटी नाही आहे, सगळे समान आहेत. आई ही आईच असते. त्यामुळे ऍक्च्युली आपण विचार केला पाहिजे, काय नुकसान झालं तर होऊ दे, मी नाही फवारणार, परत लावेन मी. नाहीतरी आता कुठे शेतातलं आपण खातोय, त्यानंतर सगळं बाजारातनं विकत आणूनच खातोय, होय की नाही? हा, डज दॅट मेक सेन्स? पटतंय का तुम्हाला हे? आपलं नुकसान होतंय म्हणून तत्वज्ञान कधी बदलत नसतंय. ब्राह्मण जर असं म्हणायला लागला की माझं नुकसान होतंय त्यामुळे मी एक वेळ खोटं बोलतो, तो ब्राह्मणच राहत नाही, लगेच पापी होतो तो. संभाजी महाराजांना जेव्हा पकडलं, हजारो ब्राह्मणांनी आपल्या माना पुढे केल्या, कापून टाका, परंतु मी खोटं बोलणार नाही. तो खरा ब्राह्मण असतो. आपल्या छोट्याशा नुकसानाने आपण घाबरायचं काय कारण आहे? हो दे नुकसान, त्याच्यातून शिकू आपण, 4 पुस्तकं उघडू, 4 भक्तांना विचारू, प्रभूजी हे कसं केलं पाहिजे, नेक्स्ट टाइम याच्यावरती मी काय फवारू. गोमूत्र आहे, नीम आहे, करंज आहे, कांदा, लसूण, हे सगळं फवारण्यासाठी वापरू शकतो आपण. तंबाखू. घाबरू नका असं तुम्ही. ऍक्च्युली ही जी आपली मनस्थिती आहे, ही मनस्थिती आपली या मॉडर्न आधुनिक शिक्षण पद्धतीने बनवलेली मनस्थिती आहे. ज्या शिक्षण पद्धतीने मध्ये आपल्याला सांगितलं जातं, जे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही करता त्याच्यात काही पाप नाही, मग दुसऱ्याचं काही नुकसान होऊ दे, हे आपल्याला शाळा शिकवते. येस प्रभूजी, आपण जे हवंय तेवढं आपण पिकवतो, ते आपल्याला भेटतं, ठीक आहे, पण त्याच्याबरोबर कुटुंबासाठी बाकी पण गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यापेक्षा जर आपल्याला त्यातून काही जर बेनिफिट भेटला नाही तर निश्चित मग कोणी पण व्यक्ती काय करणार, वेगळा काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार. कारण कोणी इतक्या पण स्तरापर्यंत नाही. ही वस्तुस्थिती आपण बोलतो त्यावेळेस ठीक आहे, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात जीवन जगतो त्यावेळेस केवळ फक्त अन्न खाऊन आणि त्या ठिकाणी पूर्ण शेतीमध्ये तेवढंच खाण्यापुरतं पिकवून
कोणी जीवन जगत नाही, त्याच्याबरोबर बाकी पण गोष्टी आवश्यक असतात. तर ते फायनान्स कुठून मिळवणार, आणि जर त्यातून नाही मिळवलं तर नक्कीच तो दुसरं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. ही स्वाभाविक वस्तुस्थिती आहे लोकांची. आणि ही वस्तुस्थिती तुम्हाला पाप करायची परवानगी देत नाही. आणि ही वस्तुस्थितीवरती देखील आपण इतके हुशार आहोत, मानव प्राणी हा इतका हुशार आहे की ही वस्तुस्थिती देखील तो बदलू शकतो. तुम्हाला वाटत असेल हे हवेतलं स्वप्नातलं बोलताय तुम्ही, मी तुम्हाला कित्येक असे ग्रुप दाखवू शकतो ज्यांनी ही वस्तुस्थिती बदललेली आहे, ज्यांना भक्तीचं लवलेश पण नाही, त्यांनी बदललेली आहे. एकत्र आले, त्याच्यावरती संशोधन केलं, त्याच्यावरती कार्य केलं. निदान आपल्याला बदलता नाही आलं तर आपल्या मुलांच्या जनरेशन मध्ये ते बदलेल म्हणून आपण हे कार्य केलं पाहिजे, नाहीतर ते पण पापीच राहतील, एवढा तरी आपण विचार केला पाहिजे, हो की नाही? प्रत्येक जी गोष्ट करायची असते मानवाला, त्याची सुरुवात स्वप्नानेच होत असते आणि हळूहळू त्याची वस्तुस्थितीमध्ये त्याचा बदल होत असतो. त्यामुळे स्वप्न बघितली म्हणून तो माणूस प्रॅक्टिकल नसतो असं नसते. लक्षात आलं का? म्हणूनच मी मगाशी म्हणाल की प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय की एकत्र येऊन करा, एकत्र येऊन करा. 10 भाऊ, ज्याला आपण गुरुबंधू म्हणतो, एका गुरुचे सगळे शिष्य, गुरुबंधूचं हे नातं तर खऱ्या बंधूपेक्षाही श्रेष्ठ असतं. 10 असे गुरुबंधू एकत्र येऊन करायला लागले, काय कमी पडणार आहे तिथे? काय कमी पडणार आहे? सगळं पिकवू शकता तुम्ही. आणि प्रभुपादांनी सांगितलंय की जे पिकलेलं आहे स्वतःच्या गरजेसाठी म्हणूनच लावायचं, त्यातून जे एक्स्ट्रा उरतं ते विकायचं, जे एक्झॅक्टली आपले आजी आजोबा करत होते. घरात ज्वारी पाहिजे म्हणून ज्वारी लावत होते, परंतु ज्वारी घरात 2 पोती लागत होत्या, होत होते 10 पोती, 8 पोती विकत होते. परंतु मला आज शिक्षणाचा खर्च आहे, मला आज औषधाचा खर्च आहे, मला आज चपला, शूज, मोबाईलचा खर्च आहे, म्हणून मी 2 एकर ऊस लावणार, म्हणून मी 2 एकर द्राक्षे लावणार, म्हणून मी 2 एकर हे लावणार, काय शतावरी, आजकाल लोक काय वाटेल ते लावतात. असं म्हणून नाही चालत. तुमच्या मग असं करत करत तुम्ही घरच्यासाठी काही लावतच नाही. तुम्ही घरच्यासाठी लावा आणि त्यातून जे एक्स्ट्रा येतं ते विका. एक स्टेप तरी कमी होईल तुमच्या पापाचं, हो की नाही? आणि असं जर तुम्ही खरोखरच करत असाल तर तुम्ही ग्रेट आहात ऍक्च्युली. पण माझ्या बघण्यात तरी मी आमच्या आजूबाजूचे जरी शेतकरी बघतो, कोणीही घरच्यासाठी काही लावत नाही. सगळ्यांचा एकच विचार आहे, याच्यातून पैसे कमवायचे, कारण दुकानात जे घरच्यासाठी जे लागतं ते सगळं दुकानात मिळते. आता अध्यात्म किंवा भगवद्गीता आपल्याला हे पण सांगते की साधं जीवन जगा. तुम्हाला एवढ्या सगळ्या पेनची काही गरजच नाहीये, एवढ्या सगळ्या फर्निचरची काही गरजच नाहीये, एवढ्या मोठ्या घराची काही गरजच नाहीये. मग आपल्याला पैसे पाहिजे, हे सगळं करायचं, मग आपल्याला पैसे पाहिजे. मग हा अध्यात्म म्हणजे हा दोन्हीचा बॅलन्स आहे ऍक्च्युली. ह्या गरजा पण कमी केल्या पाहिजेत आपण, ते देखील आपल्याला भगवद्गीता शिकवते. आता तुम्ही म्हणू शकत नाही की हे प्रॅक्टिकल नाही, हे प्रॅक्टिकल आहे. प्रभुपादांच्या शिष्यांच्या सगळ्यांनी करून हे दाखवलेलं आहे. प्रभुपादांना अक्षरशः लोक येऊन म्हणायचे प्रभुपादांच्या घरात, तुम्ही असं कसं काय राहता, तुमच्या घरात एक खुर्ची पण नाही, फर्निचर नाही, बेड नाही. प्रभुपाद म्हणायचे आम्हाला गरजच नाही, आणून करू काय? मग ते बेड फर्निचर आणायचं असेल त्यावेळी पैसा पाहिजे, पैशासाठी मग काम करायला पाहिजे, कामासाठी मग धडपडायला पाहिजे, पाप कर्म करायला पाहिजे. हे गणित त्याच्यात आपोआप येतं. म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला थोडंफार मनाला लागेल हे मी बोललेलं. बऱ्याच जणांना असं वाटतं की हे प्रॅक्टिकल नाही आहे, परंतु प्रभुपादांनी हे करून दाखवलंय आणि हे प्रॅक्टिकल आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम एकच आहे, तो म्हणजे आपला स्वार्थ. आपण जर एकत्र येऊन हे करायचं ठरवलं तर आरामात करू शकतो, अगदी आरामात करू शकतो. ऑफकोर्स बरेचसे लोक मला म्हणतात की तुम्ही अमेरिकेतनं पैसे कमवून आलाय बरोबर भरपूर,
तुमच्याकडे सेव्हिंग भरपूर असेल म्हणून तुम्ही बोलताय. त्या सेव्हिंग मुळे माझं धाडस झालं, हे मी कधीही अमान्य करत नाही. येस, त्या सेव्हिंग मुळे मी हे धाडस केलं, परंतु आता माझी सेव्हिंग जवळजवळ संपत आलेली आहे. मी हे जगायचं ठरवलंय, मी असंच जगणार. नो प्रॉब्लेम. तत्वज्ञान शेवटी महत्वाचं असतं. जो तत्वाने वागत नाही त्याचा उपयोग काय? तो शेवटी पाप कर्म करणारच. मग म्हणून मी मगाशी मुद्दामून म्हटलं की एकट्याने हे शक्य नाही. आता ज्या प्रमाणामध्ये आपण कुटुंब आणि समाज व्यवस्थेची चितडे केलेले आहेत, न्यूक्लिअर फॅमिलीज तयार झालेल्या आहेत, प्रत्येकाला वेगळं राहायचं आहे, प्रत्येकाला वेगळी जागा पाहिजे, भावाभावाला मग एवढ्या अर्धा एकर वाटणीला येते, मग शेती कशी करायची, हे सगळे प्रॉब्लेम हे अधर्मातून निर्माण झालेत, एकत्र न राहिल्यामुळे. समाजाची विभागणी केली, कुटुंबाची विभागणी केली. पूर्वीच्या काळात, आता माझ्याच आजोबाचं मी बऱ्याचदा उदाहरण दिलंय. 7 मुलं होती, 3 एकर शेती, 7 मुलं. कधीही घरात धनधान्याची कमी नव्हती, कधीही. फक्त मसाल्याचे पदार्थ, काडेपेटी आणि रॉकेल विकत आणायचे. अगदी तेलासाठी देखील स्वतःच पिकवायचे. कसं काय बरं? ते करू शकत होते, प्रॅक्टिकली करू शकत होते, व्यावहारिकरित्या. आणि आपल्याला आता प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे. मग आपल्याला बुद्धी कशाला दिली भगवंतांनी? याच्यावरती आपण बसून विचार केला पाहिजे की काय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे, याचं मूळ कारण काय आहे, त्याला कसं फिक्स करता येईल. कारण असंच जगण्यात काय अर्थ नाही. आपण असं जगणार, आपली पुढची पिढी याच्याही पेक्षा बदतर होणार आहे, वाईट अवस्था होणार आहे आपल्या पुढच्या पिढीची. ती आपल्यापेक्षा जास्त पापकर्म करणार. आणि एक आई वडील म्हणून आपण त्यांना पुन्हा वास्तव्यात आणणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांच्यासाठी तरी आपण हा प्रयत्न केला पाहिजे. बसून 4 चौघांनी बसून विचार केला पाहिजे, हे कसं फिक्स करता येईल. एका रात्रीच मला तुमचं पटतंय ऍक्च्युली. हे काय एका रात्रीचं पण काम नाही आहे. आज ठरवलं, उद्या सकाळी त्याच्याप्रमाणे केलं. सगळ्यांना आपल्याला एकत्र येऊन याच्यावरती चर्चा करायची, हे कसं करता येईल, काय करता येईल. कदाचित 2 पिढ्या लागतील हे करायला. आणि हीच भगवंतांची सेवा आहे. आपण करणार नाही तर मग कोण करणार? पण नॉर्मल जे स्वतःला भक्त म्हणवत नाहीत, ज्यांचा भगवंतांवर विश्वास नाही, ते तर लुटालुटी करतातच. त्यांचं कारण हेच आहे, माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी मला प्रॅक्टिकली असायला राहावंच लागतं. आपल्याला आता ज्ञान मिळालंय तर आपण बसून त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे ना, की कसं फिक्स करता येईल. कदाचित ते सुरुवातीला स्वप्नासारखं वाटेल, प्रॅक्टिकल वाटणार नाही. परंतु जर तुम्ही प्रभुपादांवर विश्वास ठेवला, प्रभुपादांची पुस्तकं वाचली, तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खरंच स्वप्न आहे. ते करायला पण पाहिजेच. प्रभुपादांच्या जवळजवळ प्रत्येक गुरुबंधूंनी प्रभुपादांना नाव ठेवलं, म्हणाले तुम्ही हवेत उडताय. या अमेरिकेला जाणे, सगळ्या देशात जाणे, प्रचार करणे एवढं सोपं नाही, आम्ही ट्राय केलंय, गप बसा इथे. प्रभुपाद म्हटले, माझ्या गुरूंनी मला आदेश दिलाय, कितीही कठीण का असेना, इम्प्रॅक्टिकल का असेना, मला ते केलंच पाहिजे. आणि त्या गुरुच्या आदेशामध्येच शक्ती पण असते. करू शकतो आपण हे, का नाही करू शकत? असे शेतकरी निर्माण केले पाहिजेत, त्यांच्याशी देवाणघेवाण केलं पाहिजे. का लक्षात? तुमच्या घरात, तुमच्या शेतात पिकत नसेल, तुमच्या घरात पिकत असेल, त्यांच्याशी देवाणघेवाण केली पाहिजे. आपल्याकडे असे काही भक्त असले पाहिजेत जे कपडे बनवतील. प्रभुपादांचं वाक्य आहे बरं का, मी नाही सांगत. आपल्याकडे असे भक्त असले पाहिजेत जे कपडे बनवतील. त्यांना आपण अन्न दिलं पाहिजे, त्यांच्याकडून आपण कपडे घेतले पाहिजे. पूर्वी काय करत होते? हेच तर करत होते लोक. असे लोक असले पाहिजेत जे शूज बनवतील. 12 बलुतेदार कशाला म्हणतात? ज्यांना आपण अन्न देत होतो, आपल्याला ते शूज देत होते. आपण त्यांना अन्न देत होतो, आपल्याला ते बैलगाडी बनवून देत होते, हत्यार बनवून देत होते. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी तुम्ही अजूनच स्वप्नाच्या दुनियेमध्ये चाललाय, असं कधी होणं शक्यच नाही.
आमच्या आचार्यांचा आम्हाला आदेश आहे असं करायचा, आम्ही प्रयत्न करणार, तो केला पाहिजे. आणि माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो, मी दृढ निश्चयाने सांगतो की आपण हे करू शकतो. कारण मी आता येऊन जवळजवळ आम्हाला 7-8 वर्ष होत आली. हे शेत विकत घेऊन आम्हाला 5-6 वर्ष होत आली, 5 वर्ष होत आली. आणि मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की आपण हे करू शकतो. एकटा नाही करू शकत, ते पण मी कॉन्फिडेंटली सांगतो, एकटा नाही करू शकत. तुम्हाला असे भक्त निर्माण करावे लागतील, त्यांच्याशी देवाणघेवाण करावं लागेल, एकत्र राहावं लागेल, एकत्र जगावं लागेल, पुन्हा ती सोसायटी निर्माण करावी लागेल, मग हे शक्य आहे. आता हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल, हे सगळं ऐकून पण तुम्हाला वाटत असेल की शक्य नाही, मग अवघड आहे मग तुम्हाला समजावून सांगणे. आणि शेवटी गुरुचा आदेश हा त्याच्याही पेक्षा वरचा असतो, त्याच्यामध्ये पॉवर असते ऍक्च्युली करण्याची. एक गोष्ट आपण कधीच तयार करू शकत नाही, ते म्हणजे मीठ. ते आपल्याला विकत घ्यावीच लागणार. जे घाटाच्या वरती राहतात, खानदेशात वगैरे राहतात, त्यांच्यासाठी लवंग, दालचिनी, मसाल्याचे पदार्थ नाही करू शकणार, ते विकत घ्यावंच लागणार. त्यामुळे पैसा हा पूर्णपणे काय गायब होणार नाहीये, परंतु जितक्या प्रमाणात आपल्याला हे कमी करता येईल तेवढं कमी केलं पाहिजे. आणि याच्यावरती बेस्ट उपाय आहे, तुमच्या घराला लागतंय ते लावा, 100% ते जादाच पिकणार. एक्स्ट्रा जे आहे ते विका, त्याच्यातून पैसे येतात, त्याच्यातून दुसऱ्या वस्तू घ्या. सिंपल आहे. कशाला दुसरी गोष्ट, फुलाची शेती आणि ह्याची शेती केली पाहिजे. बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की ऍक्च्युली आपण भाजीपाल्याची शेती पण केली नसली पाहिजे. पूर्वी कोणीच भाजीपाल्याची शेती करत नव्हतं. भाजीपाला हा आपल्या आजी आजोबा आपल्या अंगणात, आपल्या परड्यात, बांधावरती लावायचे आणि तेवढं बास व्हायचं एका कुटुंबाला. धनधान्य पिकवून ठेवायचे. ज्याच्याकडे धान्य असतं त्याच्याकडे धन असतं. ते धान्य पिकवून ठेवलं पाहिजे आपण, ते खराब पण होत नाही. आपण मागे लागतो 2 एकर कोबी लावतो, आपण धान्य पिकवलं पाहिजे. धान्यावरती आपण जगू शकतो. डाळी आणि धान्य पिकवलं पाहिजे, ते साठवून ठेवलं पाहिजे. बरेच दिवस साठवून ठेवता येतात आणि भरपूर उत्पन्न येतं त्यातलं, ते आपण विकू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये 2 मापटं किंवा 2 शेर ज्वारी द्यायचे आणि त्या चांभाराकडून चप्पल बनवून घ्यायचे. आता आपल्याला हेच 2 किलो ज्वारी आपल्याला विकायचे आहेत, त्याचे 200 रुपये घ्यायचे आहेत, ते चांभाराला द्यायचे आणि त्यांनी चप्पल घ्यायचे. ऍक्च्युली तेच करायचं आपल्याला, परंतु शेतात तेच पिकवायचं जे घरात लागतं. आणि माणूस अशा पद्धतीने जगू शकतो. गरजा कमी करायच्या, अध्यात्माच्या ज्ञानात राहायचं, म्हणजे गरजा कमी केल्याचं वाईट वाटत नाही. आणि जे लागतंय तेवढं पिकवायचं, सिंपल जीवन जगायचं. आपण आज म्हणू की हे शक्य नाही, आपली मुलं म्हणणार अजून जास्त शक्य नाही. असे पिढ्यानपिढ्या हे आपलं हे अधपतन होत आलेलं आहे. आपले आई वडील गाव सोडून शहरात आले किंवा आपण गाव सोडून शहरात आलो. प्रत्येक पिढी बिघडत जाते, जास्त बिघडत जाते, जास्त बिघडत जाते, जास्त बिघडत जाते. आता आपल्याला हे ज्ञान मिळालंय भगवद्गीतेचं, तर आपण हे थांबवलं पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे, कारण हे तुम्हाला ज्ञान मिळालंय, तुमच्या पिढीला ज्ञान मिळालंय. तर तुमचं कर्तव्य आहे, थोडंसं त्याग करायला लागला तरी तो त्याग करून हे थांबवलं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी चांगली व्यवस्था करून ठेवली पाहिजे. याच्यात कष्ट आहे, त्याग आहे, नो डाऊट. कष्ट करावंच लागणार, त्याग करावंच लागणार. त्यालाच प्रेम म्हणतात.
हरे कृष्ण. 8:30. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काय सांगायचं आहे? हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आता आपण अध्याय चाललाय आपला शेवटचा भगवद्गीतेचा. त्याच्यामध्ये आता वर्णाश्रम पद्धतीबद्दल तुम्ही सांगितलं. वर्णाश्रम पद्धती फक्त आपल्या आता सध्या परिस्थितीमध्ये फक्त भक्त समुदायामध्येच निर्माण करू शकतो ना आपण, इतर पूर्ण ह्याच्यामध्ये नाही करू शकत आपण. हा, प्रॅक्टिकली बघायला गेलं तर यस. भक्तांना समजेना. बाहेरच्यांना काय समजावून सांगणार आपण. सध्या परिस्थितीमध्ये प्रभूजी आता हे भक्त लोकांना समजत नाही, आणि आता बाहेरच्या लोकांच्या तर फार परिस्थिती वेगळी आहे. मग आता आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं हे केलं पाहिजे, म्हणजे आता हे केलं पाहिजे, राहिलं पाहिजे वर्णाश्रमानुसार. ज्यांना ज्यांना हे पटतंय, ज्यांना ज्यांना हे याच्याबद्दल सगळे ज्ञान कन्सेप्ट क्लिअर आहेत, त्यांनी एकत्र येऊन याच्यावरती काम केलं पाहिजे. संघ निर्माण केला पाहिजे. संघटनेमध्येच मोठी कामं होतात. जसं मगाशी मी म्हणालो की बऱ्याच जणांना वाटतंय की आपापल्या घरात राहून आपण काय करू शकतो का, नाही करू शकतो. कारण पूर्वीसारखं घर राहिलेलं नाही. आपल्याला एकत्र येऊनच करायला लागणार आहे. आणि ऍक्च्युली दीक्षा जेव्हा देतात, दीक्षेचा अर्थच असतो की तुम्ही संघटनेसाठी काम करायचंय, भगवंतांसाठी काम करायचंय, तेव्हाच लोक दीक्षा घेतात. दीक्षा घेऊन परत आपल्या घरी जाऊन आपापलं घर सांभाळायचं नसते. ऍक्च्युली आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हे पटतंय त्यांनी हे कार्य करायला पुढे आलं पाहिजे. एकत्र कार्य केलं पाहिजे, त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे, पुढचे ऍक्शन काय घ्यायचे याच्याबद्दल प्लॅनिंग केलं पाहिजे, त्याप्रमाणे ऍक्शन घेतले पाहिजेत. एक प्रोजेक्ट केल्यासारखं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रभूजी आता असं आहे की काही म्हणजे काही व्यक्तींना शेती भरपूर आहे, काही व्यक्तींना शेती कमी आहे. म्हणजे ज्यांना शेती जास्त आहे, मग त्या लोकांना लोक म्हणतात की शेती परवडत नाही किंवा खर्च करावा लागतोय. असं ते उदरनिर्वाहाचं साधन आहे या दृष्टीने ते बघतच नाहीत, आणि व्यापाराच्या म्हणजे फायद्याच्या दृष्टीने बघतात, ते उत्पन्नाच्या दृष्टीने. त्यामुळं सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की फक्त लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि शेती केली पाहिजे, कारण एकट्याला शेती परवडणारी नाही. जे मी आता म्हणतोय, भक्त लोकांनी एकत्र येऊन असं गावाप्रमाणे वातावरणच निर्माण केलं पाहिजे. जे पूर्वीच्या काळामध्ये 50-60 वर्षापूर्वी ते नॅचरली होतं. गावामध्ये सगळे शेती करायचे, उरलेले बाकीचे शेतकऱ्यांना मदत करायचे, लोहार, चांभार, सुतार, ते पण शेतीवरच जगायचे. ते कधी गाव सोडून जायचे नाहीत. मला हे काम येते, मी शेतकऱ्यांना मदत करतो, तो मला अन्न देईल, या बेसिसवरती सगळं गाव मस्त चाललेलं. आता त्याच्यामध्ये आधुनिक शिक्षण आलं, कुटुंबाची विभागणी झाली आणि सगळं बिघडलं. आता आपण काय प्रयत्न करतोय, एक थोड्या प्रमाणात का होईना भक्तांचं गावच तयार करायचा प्रयत्न करतोय. आता भक्तांनी एकत्र येऊन शेती नाही करायची आहे सगळ्यांनी. एक समजा 10 भक्त एकत्र आले, त्यातले 3-4 शेती करायची किंवा 2 जरी केली तरी बास आहे. बाकीच्यांनी काय करायचं, बाकीच्यांना जे जमतंय ते करायचं. कारण बाकीची पण भरपूर कामं असतात, फक्त शेतीवरच माणूस जगू शकत नाही. तर समुदाय निर्माण करायचा याचा अर्थ असतो ही पूर्वीसारखी पद्धती निर्माण करायचा प्रयत्न करायचा. जेवढं होईल तेवढं होईल, पण प्रयत्न करायचा. हे आपण आता आणि याच्यामध्ये म्हणूनच सगळ्यांना संधी आहे. कारण ज्याच्याकडे शेती आहे त्याला पण संधी आहे, आणि ज्याच्याकडे शेती नाही त्याला पण संधी आहे. आणि प्रभुपादांनी सांगितलंय की तुम्ही पैसा एकत्र करा, सगळ्यांनी मिळून शेती घ्या, आणि सगळ्यांनी मिळून तिथे हे
हे अशा प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे माझी शेती तुझी शेती म्हणायचा प्रश्नच नाही आहे. ज्याच्याकडे शेती नाही तो पण येऊन त्याच्या अंगामध्ये जे गुण आहेत त्याला समजा माझ्याकडे शेती नाही परंतु मला शेती परफेक्टली करता येते, चला प्रभूजी आपण शेती विकत घेऊया, मी शेती करतो. एखादा म्हणेल माझ्याकडे शेती पण नाही आहे, मला आता करायला पण येत नाही, परंतु मला हे काम जमते, मी हे करू का? येस. शेवटी प्रेमाने गुणागोविंदाने पापमुक्त होऊन तिथे राहणे हा उद्देश आहे. जे प्रेम नष्ट झाले, नॉर्मल कुटुंबामध्ये नाही आहे प्रेम, नॉर्मल गावामध्ये प्रेम नाही आहे, सगळं पाप आणि भ्रष्टाचार सुरू आहे सगळीकडे. आणि या वातावरणामध्ये जे रजोगुणी तमोगुणी वातावरण आहे त्याच्यामध्ये राहून आपण भक्ती कशी करणार, आपण जप कसा करणार? बऱ्याच लोकांना वाटतं की प्रभूजी आता सगळं सोडून कसं काय यायचं. मग तुमच्या आजोबांनी काय केलंय, तुम्ही काय केलं? तुम्ही पुण्याला गेला होता काय सगळं सोडूनच गेला होता ना. लोक मुंबईला का जातात? या पृथ्वीच्या इतिहासामध्ये लोकांनी हेच केलेलं आहे. इथं मिळतंय म्हणून तिथं गेले, तिथं मिळतंय म्हणून तिथं गेले. बदल हा काळाचा नियम असतो. ऍक्च्युली त्या बदलाला घाबरून चालत नाही आपण. मुळात ऍक्च्युली प्रभुपादांच्या काळामध्ये प्रभुपादांचा एकही शिष्य असा नव्हता जो हे म्हणजे दीक्षा झाल्यानंतर घरी राहायचा. सगळे प्रभुपादांच्या सेवेत असायचे 24 तास. हे जेव्हापासून बदललंय तेव्हा लोकांच्या मनात भक्ती म्हणजे वेगळंच काहीतरी झालेलं आहे. भक्ती अशी नसते ऍक्च्युली. भक्ती म्हणजे पूर्ण समर्पण द्यावं लागतं, त्याच्यामध्ये कष्ट आहे, त्याग आहे, सगळं आहे. आणि भगवद्गीतेचं वाचन श्रवण, भागवतमचं वाचन श्रवण करण्यामागे हाच उद्देश आहे की आपल्याला हे कळावं, त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं, आपला दृढ निश्चय व्हावा, मनाची दृढता निर्माण व्हावी, याच्यासाठीच हे वाचन श्रवण असतं. ध्रुव महाराज वयाच्या 5 वर्षाचा असताना घर सोडून गेले, कारण त्याच्या आईने सांगितले तुला इथे नाही मिळणार, तुला जे शोधतायस ते तुला इथे नाही मिळणार. त्याला जावंच लागलं. हे कधीचं उदाहरण आहे बघा, करोडो वर्षापूर्वीच. हरे कृष्ण. आपल्या इस्कॉन मध्ये प्रभूजी काय असे फार्म कम्युनिटी आहेत का? म्हणजे असं तुम्ही आता हे वर्णाश्रम पद्धतीनुसार जे चालतंय असं आहे का प्रभूजी इस्कॉन मध्ये? काय आपल्या काही ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. प्रभुपादांनी सुरू केलेले आहेत हे, बाय द वे. प्रभुपादांनी असतानाच बरेच 7-8 फार्म्स विकत घेतलेले, तिथे हे प्रोजेक्ट सुरू केले. हळूहळू तिथे प्रॉब्लेम्स आले, त्यातले काही बंद पडले, त्यातले काही चालू आहेत. हंगेरीला एक मोठा प्रोजेक्ट चालू आहे, अमेरिकेत 1-2-3 प्रोजेक्ट आहेत, युरोपमध्ये आहेत, इंडोनेशियाला खूप छान प्रोजेक्ट आहे. आपल्या भारतामध्ये म्हणाल तर गुजरातला वडोदराला खूप चांगला प्रोजेक्ट आहे, जिथे जवळजवळ 15-20 कुटुंब एकत्र राहतात. असे तुम्ही त्यांना भेट द्या, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की असं पण आहेत. आम्ही इथे तेच करायचा प्रयत्न करतोय. आम्ही रिसेंटली 26 एकर जागा घेतलेली आहे विकत. आम्ही भक्तांना आवाहन करतो की तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. आमचा पण प्रोजेक्ट चालू आहे. एक प्रोजेक्ट आम्ही कर्नाटकात सुरू केलेला, पण तो व्यवस्थित चालू झाला नाही. आता हा नवीन प्रोजेक्ट चालू केलेला आहे, रिसेंटली 3-4 महिने झाले जागा घेऊन. प्रयत्न चालू आहेत. जसं मी म्हणालो की प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. सगळ्यांनी सहभागी होऊन प्रभुपादांसाठी हे काम करणे सगळ्यांच्या हातात आहे. कोणाला अशा ठिकाणी भेट द्यायचा असेल, तुम्हाला हे बघायचं असेल तर मला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला तिथले कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देतो. भारतामध्ये माझ्या मते जे गुजरातमध्ये प्रोजेक्ट आहे तोच आहे समवॉट सक्सेसफुल. एक आंध्र प्रदेशमध्ये पण आहे, श्रीकाकुलमला, तो आता रिसेंटली चालू झालाय. एक मध्य प्रदेशमध्ये आता सुरू होतोय. आहेत, प्रयत्न करतायत भक्त लोक, काही सिन्सिअर भक्त आहेत ते प्रयत्न करतायत. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
अनंत कोटी वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकूर शिल प्रभुपाद की जय। भगवद गीता जशी आहे तशी की जय। हरे कृष्ण, धन्यवाद, प्रणाम।